गणेश दादा सुरू. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथानंत या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. ज्ञान ह्या प्रकरणाचा आपला विचार चालू आहे आणि चिदाभासाला ज्ञान होणे हे आपण मागच्या सत्रामध्ये अभ्यासलं. खूप छान विषय क्लिष्ट असूनही सीमाताई आपल्याला ते अगदी सोपं करून सांगतायत. सीमाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या विवाचनाला सुरुवात करावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम श्री समर्थांना वंदन करते. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर राकांना वंदन करते आणि परमार्थ विज्ञानचा अभ्यास करणारे सर्व अभ्यासू साधक वर्ग जो आहे त्यांच्या हृदयाच्या भगवंताला मनपूर्वक वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. ज्ञान प्रकरण सुरू आहे. जरा थोड्या संकल्पना समजून घेताना जरा सगळे शब्द आपल्याला खूप असे क्लिष्ट वाटतात, अवघड वाटतात. पण जरी क्लिष्ट किंवा अवघड वाटले तरी सुद्धा सातत्याने जर आपण श्रवण करत राहिलो तर ते अतिशय सोपे होऊन जातात. पण तेच श्रवण सातत्याने करत राहावं लागतं. आज आपला विषय आहे ईश्वर आणि ब्रह्म यामधील फरक. आचार्य सिद्धांत सांगतात ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. बघा, हा अद्वैत सिद्धांत आहे. हा कायम लक्षात ठेवायचा
आणि हा लक्षात ठेवून सगळं श्रवण आणि अभ्यास त्या दिशेने आपल्याला करायचा आहे. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे. आणि ह्या अद्वैत सिद्धांताचं सर्व संतांनी आपल्या ग्रंथामधून प्रतिपादन केलेलं आहे. समर्थ म्हणतात, ग्रंथ नाही अद्वैता परता. आता ईश्वर आणि ब्रह्म या दोघांमधला फरक समजावून घेताना आपल्याला जीव, जगत यांचाही आपण विचार करणार आहोत. आणि हा सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा या सगळ्या विचाराचा मला साधनेत काय उपयोग आहे हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण एक अभ्यास करावाच लागतो, सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. पण तो सगळा जो अभ्यास आहे तो टेक्निकली असा होता कामा नये. हा, हे प्रकरण झालं, दुसरं प्रकरण, याच्या व्याख्या माझ्या पाठ झाल्या, आता चिदाभासाला ज्ञान होणे, हा मला सगळं कळायला तर लागतच, काहीच प्रश्न नाही. पण त्या सगळ्या विचारांचा मला साधनेत काय उपयोग आहे हा त्याच्या मागचा विचार असायला पाहिजे. बघा, डॉक्टर काका नेहमी असं म्हणतात की जे मी ऐकेन, जे मी वाचेन त्याचा मला उपयोग झाला पाहिजे. नाहीतर जसं आता मी म्हटलं तसं ईश्वर आणि ब्रह्म फरक, आजचं प्रवचन झालं, संपलं. आता किती झाली आपली प्रकरणं? 4 झाली. त्याला टिक मारले की पुढे चाललो. असा टिकटिकचा अभ्यास आपल्याला अजिबात करायचा नाही. म्हणून जे मी ऐकेन, जे मी वाचेन त्याचा मला साधनेत उपयोग करून घ्यायचा आहे. आणि असा साधनेत जेव्हा साधक उपयोग करून घेतो तेव्हा तो एकेका टप्प्यावर पुढे जात राहतो. बघा, जीवाची व्याख्या आपण सातत्याने बघतो आहोत. आत्मा प्लस बुद्धी, आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश तो चिदाभास म्हणजे जीव. आता जीव जो आहे हा देहाच्या सापेक्षतेने राहतो, म्हणजे देहाच्या सापेक्षतेने जीव राहतो. दुसरा आपल्या समोर जग हा शब्द आहे. मी आत्ताच सांगितलं की जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म या सगळ्यांचा विचार करत आपण पहिला जीव आणि जगताचा विचार करणार आहोत आणि मग जीव, ईश्वर आणि ब्रह्म या तिन्हींचा विचार आपण करणार आहोत. आता हे सगळे ना एकमेकांना खरं सोडून नाहीच आहेत, असा वेगळा विचार करताच येत नाही. जीव ज्या जगामध्ये राहतो, जग जे ईश्वर चालवतो आणि ईश्वराचं मूळचं स्वरूप जे आहे ते ब्रह्म, असं काय तर सगळं ते एकच आहे. ठीक आहे, जीव हा देहाच्या सापेक्षतेने राहतो. दुसरा जग हा शब्द आहे आपल्या समोर. आता हे जे अनंत विश्व आहे या अनंत विश्वाला जग असं म्हणतात. आता जग हा संस्कृत मध्ये गतिवाचक शब्द आहे. ज्याला गती असते त्याला जग असं म्हणतात. या अनंत सृष्टीला म्हणजे ही जी अनंत कोटी ब्रह्मांड आहे त्याला काय आहे तर गती आहे. त्या गतीची सुरुवात कुठे आहे तर उत्पत्ती ही गतीची सुरुवात आहे. नंतर त्याला एक स्थिती आहे जगाला, स्थिती ही त्याचा मध्य आहे आणि लय हा त्याचा काय आहे तर शेवट आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय असं जिथे असतं त्याला गती असं म्हणतात. आता बघा, शरीराला पण एक गती आहे. जन्माला येणं ही सुरुवात आहे, नंतर 40 हा काय आहे तर मध्य आहे आणि 40 जुने 80 पर्यंत गाडी गेली तर काय आहे, आपण त्याला म्हणतो दीर्घायू, पण शेवटी काय आहे तर त्याला लय आहे. आता ह्याचाच अर्थ असा होतो की जगताला एक गती आहे, शरीराला एक गती आहे. बघा, शरीराच्या संदर्भात त्याला जन्म, जरा, मरण म्हणतात, तर जगताच्या संदर्भात त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतात. आता जेव्हा जग हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा नुसता जग हा शब्द नसतो, तर त्याच्यामध्ये देह अंतर्भूतच असतात. त्याला देहादी जगत असं म्हणतात, कारण देहाशिवाय जग नावाचा शब्द सिद्धच होत नाही. आपण बघणार आहोत पुढे. बघा, या जगाला अंतर्बाह्य ब्रह्म व्यापून उरलेलं आहे आणि हे सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे असं आपण म्हणतो. आता ह्या दोन्ही संकल्पना आणि शब्द जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. या दोन्हीतला आपल्याला बारकावा समजावून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं की ईश्वर म्हणजेच देव, देव म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच देवता, असा काहीतरी काय होतं तर घोटाळा होऊन जातो. बघा, ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द आपल्या समोर आहेत. आता मी सांगितलं की जीव हा देह सापेक्ष आहे, ईश्वर हा जगत सापेक्ष आहे, सगुण निराकार आहे आणि ब्रह्म कशाच्याही सापेक्षतेने नाही, म्हणून त्याला निरपेक्ष असं म्हणतात. ते कसं आहे तर निर्गुण निराकार आहे. बघा, 3 शब्द आपल्या समोर आले. देह, जीव हा देह सापेक्ष आहे, नंतर ईश्वर हा जगताच्या सापेक्षतेने सिद्ध होतो आणि ब्रह्म मात्र कसं आहे तर ते निरपेक्ष आहे.
आता दुसऱ्या भाषेमध्ये निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण होतं, म्हणजे शुद्ध सत्वगुणांनी युक्त होतं, तेव्हा त्याच ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात. बघा आता जरा सोपं झालं. मग ते असं का होतं, शुद्ध सत्वगुणांनी युक्त का होतं? तर जगताच्या निर्मितीसाठी शुद्ध सत्वगुणाची उपाधी ते चिकटून घेतं. म्हणजे मूळचं जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते शुद्ध सत्वगुणाची उपाधी घेऊन सगुण निराकार होतं आणि जगताची निर्मिती करतं. आता निर्मितीला काय लागते तर क्रिया लागते, काहीतरी करावं लागतं. मग ब्रह्म तर कसं आहे तर ते काहीही क्रिया करत नाही. मग आता निर्मिती करण्यासाठी ईश्वर नावाची संकल्पना तयार झाली आणि मग त्याला शुद्ध सत्वगुणाची उपाधी आली. आता ब्रह्म कसं आहे तर ते अकर्ता आहे, ते काहीही करीत नाही. आता हा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचा आणि जगाचा, आता पर्यायाने ईश्वराचा आणि माझा, आत्ताच मी सांगितलं की जग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लगेच देहादी जगत म्हणजे देहासह असलेलं जग. आता देह सगळ्यांचे आले, प्राणी मात्रांचे सगळे, जड चेतन, त्याशिवाय जग नावाचा शब्द सिद्ध होत नाही, म्हणून त्याला देहादी जगत असं म्हटलेलं आहे. मग हा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचा आणि जगाचा म्हणजे पर्यायाने ईश्वराचा आणि माझा काय संबंध आहे? तर ईश्वर जो आहे तो या जगताचा निर्माता आहे. त्यांनी या जगताची काय केलेली आहे तर निर्मिती केलेली आहे. आता निर्मिती तो कशी करतो तर जड आणि चेतन अशा दोन पदार्थ या जगतामध्ये आहेत. जड वस्तू आणि चेतन वस्तू या सगळ्यांनी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आता चेतन जीव निर्माण केले, आता ज्यांच्यामध्ये हालचाल आहे, जाणीव आहे, त्यांना काय म्हणतात तर चेतन म्हणतात. आणि बाकी कशी सृष्टी आहे तर सगळी जड. आता मी ज्याला देह समजते, मी ज्याला देह, त्या देहाचा आणि जगताचा काय संबंध आहे, हा सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बघा आता ईश्वर जो आहे तो नियामक आहे आणि जीव जो आहे तो नियम्य आहे. आणि ह्या दोन्हीचं अधिष्ठान कोण आहे तर परब्रह्म आहे. आता जो सत्ताधीश असतो त्याला नियामक असं म्हणतात आणि ज्याच्यावर सत्ता चालते त्याला नियम्य असं म्हणतात. आता सत्ताधीश कोण आहे तर ईश्वर आहे या जगताचा. आणि सत्ता कोणावर चालते तर या जड चेतनादी सगळ्या सृष्टीवर भगवंताची म्हणजे ईश्वराची सत्ता चालते. म्हणजे या जगतावरती ईश्वराचं नियंत्रण आहे, तो सगळ्यांचं नियमन करतो. आता कसं नियमन करतो, दुसरा प्रश्न आपल्या समोर आला. भगवद्गीता त्याचं उत्तर देते आपल्याला. भगवंत म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेषैर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे ईश्वर सगळ्यांच्या हृदयात राहून प्रत्येकाचं नियमन करतो आणि ते मायेच्या सहाय्याने करतो. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण आहे तर ईश्वर आहे. जीव, आत्मा, जगत, ईश्वर आणि ब्रह्म एवढे सगळे शब्द आपल्या समोर आहेत. आता आपण बघितलं जीव हा देह सापेक्ष आहे, म्हणजे देहाच्या सापेक्षतेने तो राहतो. नंतर ईश्वर जो आहे तो जगताच्या सापेक्षतेने सिद्ध होतो. अजून एक सुंदर व्याख्या आपल्या समोर की जीवाला असं म्हणतात अविद्या विशिष्ट साभास चेतन म्हणजे जीव. हे बघा जास्त काहीही घाबरून जायची आवश्यकता नाहीये. कारण कसं आहे की डॉक्टर काका नेहमी म्हणायचे की मी जेव्हा प्रवचन करायचो 10-15 वर्षांपूर्वी, म्हणजे ते सांगायचे प्रवचनात की मी जेव्हा 10-15 वर्षांचे गावात प्रवचन करायचो तेव्हा सगळेजण म्हणायचे की आमच्या सगळं हे काय चाललेलं आहे तर डोक्यावरून चाललेलं आहे. पण आता जेव्हा 15 वर्ष श्रवण झालं तेव्हा तेच लोक असं मला म्हणतात की काका तुम्ही आता किती सोपं बोलायला लागला आहात. ते म्हणाले मी जे पूर्वी बोलत होतो तेच मी आता बोलतो आहोत. पण आता त्या लोकांना ऐकून ऐकून श्रवण करून करून काय झालं तर ते सोपं वाटायला लागलं, त्या संकल्पना सोप्या वाटायला लागल्या. म्हणून सातत्याने श्रवण हाच त्याच्यावरती काय आहे तर उपाय आहे. आणि आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित शांतपणे समजावून घेणार आहोत, काही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. आता मी सांगितलं जीव देह सापेक्ष आहे एक सांगितलं, आणि दुसरी एक शास्त्राने त्याची व्याख्या केलेली आहे सुंदर, अविद्या विशिष्ट साभास चेतन म्हणजे जीव. जो अविद्येने अविशिष्ट होतो आणि तो साभास चेतन त्याचं प्रतिबिंब पडतं. आपण ते बघितलं की आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणून त्याला स आभास चेतन असं म्हटलेलं आहे.
आणि तो अविद्येने कसा झालाय तर अवशिष्ट झालेला आहे. आता अविद्येचं स्वरूप आपल्याला माहिती आहे, मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे, ही काय आहे तर अविद्या आहे. आणि या अविद्येने जीव बद्ध झालेला आहे, म्हणून त्याची व्याख्या केलेली आहे अविद्या विशिष्ट साभास चेतन म्हणजे जीव. आता ईश्वराची व्याख्या शास्त्राने केलेली आहे, माया विशिष्ट साभास चेतन म्हणजे ईश्वर. आता जीव अविद्येने अवशिष्ट झालेला आहे, तर ईश्वर जो आहे तो मायेने अवशिष्ट झालेला आहे. माया म्हणजे काय तर जग. आता ही जी माया आहे, हे जे जग आहे, हा ईश्वराचा काय आहे तर सगळा देह आहे. आता ब्रह्माचं मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो काय आहे तर ईश्वर आहे. अशा छान व्याख्या आपल्याशी बसवून घ्यायच्या. परत एकदा सांगते, आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव आणि ब्रह्माचं मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर. आता जीव हा बद्ध आहे आणि ईश्वर हा नित्यमुक्त आहे. आता जीव हा कशाच्या अधीन आहे, आत्ताच आपण बघितलं की तो जीव हा मायेच्या अधीन आहे, म्हणजेच अविद्येच्या अधीन आहे. अविद्या म्हणजे माया, माया म्हणजे अविद्या, या शब्दांमध्ये अजिबात फरक नाहीये. म्हणजे तो कसा आहे तर अधीन आहे अविद्येच्या, म्हणजे तो बंधनात आहे. म्हणजे जीव हा मायेच्या अधीन आहे, तर ईश्वराच्या माया स्वाधीन आहे. बघा, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती करून तो कशात सुद्धा लिप्त होऊन राहत नाही. अखंड त्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान असतं, म्हणून ईश्वराला नित्यमुक्त असं म्हणतात. आणि ब्रह्म जे आहे ते कसं आहे, बंद मोक्षातीत आहे, त्याच्याही पलीकडे ते आहे. आता एक उदाहरण घेऊयात आपण ईश्वरासाठी. बघा, लोखंडाचा गोळा आहे मोठाच्या मोठा. आता तो जर आपण तापवला अग्नीमध्ये तर तो कसा होतो, लाल बुंद होतो. आता तो लालपणा जाण्यासाठी काय व्हावं लागेल, तर लालपणा जाण्यासाठी तो थंड व्हावा लागतो. आता तो लालपणा जातो कुठे, जो जिथून आला होता तिथेच तो काय होतो, तो लालपणा जातो. आता लोखंड आहे तसं राहतं. अगदी त्याचप्रमाणे सृष्टी निर्मितीसाठी मूळचा निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे ते सगुण निराकार झालं. आणि ज्या वेळेला सृष्टीचा लय होतो त्यावेळेला ज्या कार्यासाठी तो निर्माण झाला होता ते कार्य जर संपून गेलं तर तो कुठे जाईल ईश्वर, तर तो आपल्या मूळच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. म्हणून त्याला नित्यमुक्त असं म्हणतात. आणि जीव कसा आहे तर बद्ध आहे. आता बघा, जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, तर ब्रह्म ज्ञानरूप आहे. आपण तिघांमध्ये भेद बघतो आहोत. आता ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण, जीव अल्पज्ञ आहे, ज्या ईश्वराने ही सृष्टी केली तो कसा आहे तर तो सर्वज्ञ आहे. त्याला सर्वज्ञ असं का म्हटलेलं आहे, तर तो ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीत जे जे काही आहे ते तो सगळं जाणतो. आणि सृष्टी निर्माण करण्याच्या आधी त्यांनी, उपनिषद असं म्हणतं की त्यांनी ज्ञानमय तप केलं. आता तो ही सृष्टी कशी निर्माण करतो, तर मागे जशी सृष्टी निर्माण केली होती ती आठवून, म्हणजे ते ज्ञानमय तप असं म्हटलेलं आहे उपनिषदांनी त्यांना. ते ज्ञानमय तप करतो आणि ही सगळी जड चेतनादी सृष्टी जशीच्या तशी तो निर्माण करतो. आणि त्यानेही निर्माण केलेली असल्यामुळे सृष्टीत निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट तो जाणतो. त्याला कुठली गोष्ट माहिती नाही असं नाही. बघा, समर्थांच्या दासबोधामध्ये ओव्यात, 4 लक्ष 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी त्यांनी कोणी निर्माण केलेले आहेत तर भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः, मी सर्व जीवांमध्ये अंश रूपाने आहे. आणि आता जर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या जीवामध्ये जर भगवंत अंश रूपाने आहे, तर बघा, ज्या काही गडबडी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या ईश्वराला कळल्याशिवाय राहतील का? जीव कसा आहे, अल्पज्ञ आहे. ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ आहे. तो सगळं जाणतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या मनातले विचार जे आहेत ते कुणाला कळणार नाहीत, पण तो ईश्वर नावाचा जो सुपर कम्प्युटर जो वरती बसलेला आहे त्याला सूक्ष्मात ती सूक्ष्म जी गोष्ट आहे ती सुद्धा कळते. म्हणजे जीवाच्या कर्माची अगदी एवढीशी नोंद सुद्धा त्या ईश्वराकडे असते. आता ह्याचा मला फायदा काय, जसं मगाशी म्हटलं मी, हा जो तपशील आहे या तपशिलाचा मला उपयोग झाला पाहिजे माझ्या साधनेमध्ये. आता ह्याचा मला फायदा काय,
आता बघा, जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. तो सर्व गोष्टी सगळ्या जाणतो, कारण त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. तो आपल्या अंतःकरणामध्ये राहतो, आपलं अंतःकरण जाणतो. मग माझ्या अंतःकरणातल्या ज्या सगळ्या काही गडबडी चाललेल्या आहेत त्या भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. आणि ही जाणीव जर मला सतत सतत असेल तर काय आहे, तर आपलं कर्म अतिशय उत्तम होतं. कारण मला माहिती आहे की ईश्वर प्रत्येक गोष्ट काय आहे तर त्याच्या ठिकाणी त्याची नोंद होती आहे. त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे साधक, एरवी सुद्धा साजीव म्हणून, साधक म्हणून ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडून होणाऱ्या, त्या अतिशय काय होतात तर व्यवस्थित होतात, म्हणजे नियमांना धरून होतात. जे वेदांमध्ये नियम सांगितलेले आहेत, जसं आपण निष्काम कर्म म्हणतो किंवा भगवंताच्या आज्ञा पाळणं म्हणतो, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जे चुकीची कर्म थोडक्यात जीवाकडून कुठलीही होत नाहीत. म्हणून ईश्वर जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, तर ब्रह्म ज्ञानरूप आहे. मग जो अल्पज्ञ जीव आहे त्यांनी सर्वज्ञ ईश्वराशी टक्कर द्यायची नाही. मग त्यांनी काय करायचं तर ईश्वराची उपासना करून शरणागत राहून ज्ञानरूप ब्रह्म मी आहे असा त्यांनी अनुभव घ्यायचा. कारण ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याला शरणागत राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ईश्वराची कक्षा ओलांडल्याशिवाय पुढे आपल्याला काय आहे तर जो परब्रह्म शुद्ध तत्व आहे त्याचा अनुभव येणं कदापि शक्य नाही. बघा, आपण पुढे पुढे हळूहळू बघणार आहोत तो विषय जो आहे ते. आता जीवाचा जन्म जो आहे तो कर्म विग्रहाने आहे. विग्रह म्हणजे देह, त्याला कर्माने देह मिळतो. ईश्वराचा जो जन्म आहे तो लीला विग्रहाने आहे. आणि ब्रह्म जे आहे ते अज आहे, म्हणजे ते जन्मालाच येत नाही. आता ईश्वराचा जन्म कर्म विग्रहाने आहे. संचितातली कर्म फलोन्मुख झाली की प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी जीव जन्माला येतो. जीवाच्या कर्माने प्रारब्ध निर्माण होतं, कर्म वासनेतून निर्माण होतं. म्हणून जीवाच्या ठिकाणी वासनानुसारी अनेक संकल्प उठत राहतात. आपल्याला वचन माहितीये, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, म्हणून जीवाचा जन्म जो आहे तो कर्म विग्रहाने होतो. आता ईश्वराचा जन्म जो आहे तो लीला विग्रहाने होतो. कारण ईश्वराचे जे अवतार आहेत बघा, भूतलावर अवतीर्ण होतात, त्याला लीला विग्रह असं म्हणतात. आता अवतार हे नेहमी ईश्वराचे असतात. राम, कृष्ण, दत्त, विठ्ठल हे कसे आहेत तर ईश्वराचे अवतार आहेत. आता ईश्वर अवतार का घेतो? भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे मी युगायुगांमध्ये सातत्याने अवतार घेत राहतो. आता अवतार हे नेहमी ईश्वराचे असतात, ते लीला विग्रहाने होतात. आणि ब्रह्म जे आहे ते मात्र कसं आहे तर अज, अजर आणि अमर आहे. आता जीवाचे जे संकल्प आहेत सगळे ते वासनानुसारी होत असतात. तर ईश्वराचा सत्य संकल्प आहे. रामायणामध्ये रावणाशी युद्ध होण्याच्या आधी श्रीरामांनी काय केलं तर विभीषणाला राज्याभिषेक केला. कारण ईश्वररूपी रामाचा तो संकल्प आहे की विभीषणाला राजा करायचं. म्हणून ईश्वराचा सत्य संकल्प आहे. ईश्वराने संकल्प केला की तो पुरा करतोच. आणि ब्रह्म कसा आहे तर संकल्प शून्य आहे, त्याला संकल्प होत नाही. का बरं ब्रह्माला संकल्प होत नाही? कारण ब्रह्माच्या ठिकाणी मन नाही, ते अमन आहे. जर मन असेल तरच संकल्प होतो, पण ब्रह्माला अमन असल्यामुळे ब्रह्म संकल्प शून्य आहे. पुढे जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे बघा. पण स्वस्वरूपाची जर ओळख व्हायची असेल तर त्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करावी लागते. ती कुणाची करायची तर ही सृष्टी ज्याने निर्माण केलेली आहे. आता सृष्टी कोणी निर्माण केली तर ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. त्याची उपासना करावी लागते. जीवाला त्याच्या आज्ञांचं पालन करावं लागतं. त्याच्या लागतं बघा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, तेव्हा घरात मोठी व्यक्ती जर असेल तर त्या मोठ्या व्यक्तीला मान दिला जायचा. त्याला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट व्हायची नाही. अगदी समर्थांनी पण दासबोधामध्ये एका समासामध्ये म्हटलेलं आहे की ज्या राज्यात आपण जातो त्या राजाला मुजरा करून यावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या ईश्वराच्या राज्यात आपण राहतो त्या ईश्वराची उपासना करावी लागते आणि त्याच्या आज्ञांचं पालन करावं लागतं. आता जीव उपासना आणि करणारा कोण आहे? आज्ञांचं पालन करणारा कोण आहे? तो जीव आहे, आज्ञांचं पालन करणारा आणि उपासना करणारा. म्हणजे जीवानी जो उपास्य दैवत आहे, आता उपासना कोणाची करायची? ईश्वराची उपासना करता येते का आपल्याला? ईश्वर दिसतो का डोळ्यांनी? तो सगुण निराकार आहे. मग दिसतं कोण आपल्याला? तर रामकृष्णादी अवतार आपल्याला दिसतात, म्हणजे त्यांच्या मूर्ती आहेत.
अवतार तितुके संपले असं आपल्या समोर समर्थांची मांडणी आहे. अवतार सुद्धा आपल्यामध्ये नाहीत आज, पण मग त्यांच्या काय आहेत तर मूर्ती आहेत. म्हणजे त्यांच्या कथा आपण ऐकतो. मग त्या अवतारांची आपल्याला काय करायची आहे तर रामकृष्णादी अवतारांची उपासना करायची आहे. आणि त्या अवतार कसे आहेत भगवंताचे अत्यंत सुंदर आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राम सावळा सुंदर. मग जो जीव आहे उपास्य जीव त्यांनी काय करायचे आहे तर उपासना करायची आहे. कारण उपासनेला आलंबन लागतं. सगुण निराकार ईश्वराची आपल्याला उपासना करता येत नाही आणि म्हणून अवतारांची उपासना करायची आहे. दुसरा प्रश्न आला आपल्या समोर, आम्ही उपासना करू पण त्याच्या आज्ञा आम्हाला कशा करणार? उत्तर खूप सोपं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सगळ्या आज्ञा सांगितलेल्या आहेत. निरनिराळ्या ग्रंथांमधून, दासबोध ग्रंथामधून आपल्याला सगळ्या आज्ञा संतांनी सांगितलेल्या आहेत. आणि संत कोण आहेत? भगवंत म्हणतात संत माझी रूपडी आत्मज्ञाने चोखडी. संत ही भगवंताचेच रूप आहेत. मग संतांनी ज्या आपल्या ग्रंथांमधून ज्या सगळ्या आज्ञा सांगितलेल्या आहेत त्या आज्ञांचं पालन करायचं. बघा उपासक जीव आहे, नंतर त्यांनी उपास्य जे अवतार दैवत आपलं असेल त्याची उपासना करायची. आणि ब्रह्म मात्र अनुपास्य आहे, त्याची उपासना करता येत नाही. मग आता आपल्याला ब्रह्मापर्यंत जायचं असेल तर आधी उपासना करावी लागते. ती पण कशी करावी लागते तर निष्काम उपासना करावी लागते. बघा आपल्या समोर 4 स्तर नेहमी मांडले जातात की जीवानी अवतारांची उपासना म्हणजे मूर्ती म्हणजे अवतार. आता अवतारांची उपासना करायची. अवतार ईश्वराचे असतात, त्याच्या आज्ञांचं पालन करायचं. त्यांनी चित्त शुद्धी होते आणि चित्त शांती होते. आणि असं शुद्ध आणि शांत चित्ताचा चैतन्यात लय होण्याची व्यवस्था आहे. म्हणजे जे अनुपास्य परब्रह्म आहे ते मी आहे असा अनुभव घ्यावा. अशी आपल्या समोर छान शास्त्रांनी काय केलेली आहे तर मांडणी केलेली आहे. बघा सदेह श्री गुरु असतात, ते प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार असतात. आता त्यांचं आपल्याला पाद्यपूजन करता येतं. त्यांनी ज्या आज्ञा सांगितलेल्या आहेत म्हणजे साधना जे आपल्याला सांगतात, नाम ध्यान तत्वज्ञान, त्यांच्या आज्ञांचं आपण त्यांचं पालन करायचं, त्यांची उपासना करायची. आणि तेच कसे आहेत तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, म्हणजे तेच परब्रह्म आहेत, तेच ईश्वर आहेत, तेच अवतार रूपाने देहात आलेले आहेत. व सगळीकडे ही छान अशी मांडणी जर आपण लावून घेतली ना तर आपल्याला छान लवकर लवकर विचार काय होतात तर स्पष्ट होत जातात. बघा ईश्वराची जी कार्य आहेत, आपण 3 कार्य बघितली आता, उत्पत्ती स्थिती आणि लय आणि प्रवेश आणि प्रशासन. आता उत्पत्ती करतो, स्थिती सांभाळतो, त्या सगळ्या सृष्टीचा लय करतो तो. आणि आता जेव्हा तो सृष्टी निर्माण करतो तेव्हा त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो आणि प्रशासन म्हणजे सगळ्या सृष्टीचं प्रशासन लावून देतो. तो नियामक शब्द आपण वापरला. तो सगळ्या सृष्टीचं काय करतो तर नियमन करतो, प्रशासन करतो. म्हणजे सूर्य कधी उगवावा, चंद्र कधी उगवावा, हे सगळे जे सृष्टीमधले हे जे सगळे घटक आहेत त्या नियमांनी त्यांनी काय केलेले तर बांधून टाकले. समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये. आता ही सगळी सृष्टी त्याच्या प्रशासनाखाली चालते. आता मी हा विषय आता इथे का सांगितला, आपला जो सद्गुरूंचा विषय निघाला म्हणून मग आता हा त्या अनुषंगाने हा विषय आला. बघा आता उत्पत्ती स्थिती लय प्रवेश आणि प्रशासन. आता मी म्हटलं की सगुण निराकार जो ईश्वर आहे तो प्रत्यक्ष येऊन आपल्याला काय करू शकत नाही तर ईश्वर कोणी बघितलाय का हो? आजपर्यंत ईश्वर कोणी बघितलेला नाहीये. आता मी म्हटलं की त्यांचे अवतार जे आहेत रामकृष्णादी अवतार त्यांची आपण उपासना करतो. मग आता प्रबोधन कोण करणार आपल्याला तर प्रबोधन करायला सद्गुरूंच्या रूपाने तो येतो. आणि म्हणून सद्गुरूच कसे आहेत तर ते ईश्वर आहेत, तेच परब्रह्म आहेत. आणि सद्गुरु तत्व नाही अशी एकही जागा नाही, कारण ते पण कसे आहेत गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू, ते कसे आहेत ब्रह्मानंदम परमसुखदम. बघा जीव आहे तो त्रिगुणात्मक आहे. नंतर सत्व रजतम हे 3 गुणांनी जीव बांधलेला आहे. ईश्वर जो आहे तो शुद्ध सत्व गुणाचा आहे. आपण बघितलं की सृष्टी निर्मितीसाठी शुद्ध सत्व गुण 1 गुण त्याला घ्यावा लागतो, म्हणजे तो असतो तिथे. आणि ब्रह्म कसं आहे तर त्रिगुणातीत आहे, म्हणजे निर्गुण आहे. आता जीवाच्या ठिकाणी 3ही गुण आहेत. ते कसे गुण आलेले आहेत तर वासनानुसारी गुण आलेले आहेत. आता वासनानुसारी गुणांचं प्राबल्य असतं. कसं बरं तर मागच्या जन्मी म्हणजे पूर्वजन्मी जी वासना म्हणजे जी इच्छा शिल्लक राहिलेली असेल त्या इच्छेनुसार या नवीन देहामध्ये 3 गुणांचं प्राबल्य असतं कमी जास्त. आता 3 गुण हे असतातच की माझ्यामध्ये व 2 गुण नाहीत आणि एकच गुण आहे असं कधी होणार नाही. सत्व रज तम हे प्रत्येकात 3 गुण आहेत.
फक्त त्यांचं प्राबल्य कमी जास्त असू शकतं. कधी रजोगुण जास्त असेल तर सत्व आणि तमोगुण कमी असेल, कधी सत्वगुण जास्त असेल तर तमोगुण आणि रजोगुण खाली दबलेले असतील. बघा आता साधक म्हणून काय करायचं आहे, तर रजतमांना प्रयत्नपूर्वक साधकांनी विवेकांनी खाली दाबून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे आणि सत्वगुण वरती ठेवायचा आहे. जेव्हा साधक सातत्याने सत्वगुण सांभाळतो तेव्हा तिथे शुद्ध सत्व प्रगट होतो. म्हणजे आता मी कुणाच्या जवळ गेले, ईश्वराच्या जवळ गेले की नाही. आता कसं म्हणजे आता एकच शुद्ध सत्वगुण राहिला माझ्याजवळ, आणि ब्रह्म कसं आहे तर निर्गुण आहे, म्हणजे त्रिगुणातीत आहे. आपण गणपतीला म्हणतो ना त्वम गुणत्रयातीतः, म्हणून तू कसा आहेस तर त्वम ब्रह्मास्त्वम. आणि म्हणून जो जीव आहे तो त्रिगुणात्मक आहे. त्यांनी त्रिगुणांचा अभ्यास करून दोन गुण सातत्याने काय करायचं ते खाली ठेवण्याचा प्रयत्न करून सत्वगुण सातत्याने वर ठेवून शुद्ध सत्वाचा अभ्यास करून त्रिगुणातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा आपला विचार केला होता आपण की देहाशिवाय जग नावाचा शब्द सिद्ध होत नाही. आता जग पण कसं आहे तर त्रिगुणात्मक आहे, आणि त्यामुळे जगातली प्रत्येक वस्तू जी आहे जड आणि चेतन ही त्रिगुणात्मक आहे. समर्थ जेव्हा जगन्निर्मितीचा क्रम सांगतात, ब्रह्म, ईश्वर, मूळमाया, गुणमाया आणि जडमाया. आता जगतामध्ये पण तीन गुण आहेत, म्हणजे ब्रह्मांडामध्ये पण तीन गुण आहेत आणि पिंडामध्ये पण तीन गुण आहेत, सत्व रज तम. आता हा खूप वेगळा विषय आहे, आपण जेव्हा त्याचा अभ्यास करू तेव्हा त्याचं खूप जास्त स्पष्टीकरण होईल. पण त्रिगुणांचं जगतामध्ये तीन गुण आहेत आणि पिंडामध्ये पण तीन गुण आहेतच आहेत. आता तीन गुण आणि पंचमहाभूत म्हणजे अष्टधा प्रकृती ज्याला म्हणतात त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्व रज तम, हे 8 गुण जगतामध्ये पण आहेत आणि हे 8 गुण पिंडामध्ये पण आहेत, पिंडी ते ब्रह्मांडी. मग आता वासनानुसारी जसे मी आता सांगितलं की तीन गुणांचं प्राबल्य असतं, तर सातत्याने त्रिगुणातीत म्हणजे सत्वगुण वाढता ठेवण्याचा साधकांनी प्रयत्न करायचा आहे. आता हे सगळं समजून घेण्याचा का, तर आता मी म्हटलं की परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर तीन गुणांमध्ये सातत्याने जीव जर वावरत असेल तर त्याला कधीही गुणातीत परब्रह्माचा अनुभव येणं शक्य नाही. दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी तीन गुणांचे तीन समास सांगितलेले आहेत. मग साधकांनी काय करायचं आहे तर तीन गुणांचे तीन समास वाचायचे, त्याच्यामध्ये मी कुठे बसते हे आपलं आत्मपरीक्षण करायचं. जर माझ्यामध्ये रजोगुण असेल, तमोगुण आपण म्हणू की साधक म्हणून आपल्यामध्ये तमोगुण नाहीये, पण रजोगुणात जर मी बसत असेल तर रजोगुण प्रयत्नपूर्वक साधकांनी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सत्वगुण सातत्याने वाढवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण आपल्याला सातत्याने तपासायचं आहे, आणि असं आपण आपल्याला तपासणं याला साधना असं म्हणतात. आणि त्रिगुणातीत होण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. आता कसं आहे की त्रिगुणातीत झाल्यानंतर सुद्धा जे तीन गुण आहेत ते आता तीन गुणांच्या अधीन असणं आणि तीन गुण माझ्या स्वाधीन असणं हा खूप मोठा फरक आहे. आता तीन गुणांच्या स्वाधीन असल्यानंतर मी गुणांच्या मागे जाते, ते गुण माझ्या मागे झपकू लावतात, पण तीन गुण माझ्या जर स्वाधीन असतील तर त्या गुणांना मी वापरू शकते. म्हणून हा जो आपण फरक समजावून घेतोय की नाही आता ईश्वर आणि ब्रह्म, त्याचा साधनेत मला हा सगळा विचार वापरता आला पाहिजे. बघा जीव हा अज्ञानाने सिद्ध होतो, ईश्वर हा शास्त्राने किंवा तर्काने सिद्ध होतो. आता सगुण निराकार ईश्वर जो आहे, तसं मी आता म्हटलं ईश्वराचं दर्शन होत नाही, अवतारांचं दर्शन घेता येतं आपल्याला, मूर्तीचं दर्शन होऊ शकतं. ते कसं होऊ शकतं, भावबळे आकळे एरवी नाकळे. भावाचं बळ जर खूप जास्त झालं तर भावाच्या बळाने आपल्याला मूर्तीचं दर्शन होतं, पण ते फार तात्कालिक दर्शन असतं. आता जीव हा अज्ञानाने सिद्ध होतो, म्हणजे तो अज्ञानी आहे म्हणूनच त्याला जीव असं म्हणतात. अज्ञानाने सिद्ध होतं म्हणजे काय, जर तो अज्ञानी आहे, अज्ञानाचं स्वरूप काय आहे, परत मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे अज्ञानाचं स्वरूप आहे, आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात तर जीव असं म्हणतात. ईश्वर हा शास्त्राने सिद्ध होतो, प्रत्यक्ष ईश्वर कुणीही बघितलेला नाही, ईश्वराचं दर्शन नाही, पण ब्रह्म कसं आहे तर ते नित्य सिद्ध आहे. म्हणजे समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे. पुढे कर्माचा कर्ता जो आहे तो जीव आहे, करविता ईश्वर आहे, आणि ब्रह्म जे आहे ते अकर्ता आहे. बघा प्रत्यक्ष जे कर्म आहे तो जीवच करतो, पण भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात की तू कोण आहेस तर निमित्त मात्र आहेस, तुला कर्म तुलाच करावे लागणार आहे, पण तू निमित्त मात्र आहे.
युद्धभूमीवर जे सगळेजण उभे आहेत, तुला ज्यांना मारायचं आहे त्यांचा मृत्यू आधीच ठरलेला आहे, पण तुझ्या निमित्ताने ते मरणार आहेत. आता याचा अर्थ काय होतो? मी पण कशी आहे? तर मी पण भगवंतानी पण मला काय केलेलं आहे? तर निमित्त केलेलं आहे. आता अशी जर तिथे भूमिका असेल तर कर्तृत्व भोक्तृत्व जे आपण आपल्यावर ओढवून घेतो ते कर्तृत्व भोक्तृत्व निघून जायला काय होते? तर मदत होते. कारण ह्या सगळ्यांनी जीव काय होतो? तर मी करता आणि मी भोगता. करता म्हटलं तरी काय होतं? तर दुःख आहे. आणि केलेल्याच्या प्रमाणामध्ये जर आपल्याला काय मिळालं नाही तर तिकडून अपेक्षेने काय सुख मिळालं नाही तर दुःख होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गडबडी आहेत ह्या काय आहेत? तर मी करता आणि भोगता असल्यामुळे या सगळ्या गडबडी होतात. म्हणून कर्तृत्व कुणाचं आहे? तर मी निमित्त मात्र आहे. ईश्वर कसा आहे? तर तो करविता आहे. बघा, ईश्वर एवढी सृष्टी निर्माण करतो, पण तो कसा आहे? तर तो साक्षी आहे. तो कशामध्ये सुद्धा काय नाही तर लिप्त नाहीये. विश्वरूप दर्शन भगवंतानी अर्जुनाला दाखवलं तेव्हा एवढा विराट देह भगवंतानीच दाखवला. म्हणजे विराट देह म्हणजे काय? ही जी सगळी सृष्टी आहे, ही जी सगळी माया आहे, हा ईश्वराचा देह आहे. आपण म्हटलं ना, माया विशिष्ट साभास चेतन, ही व्याख्या आपण आता मगाशी बघितली. तर हा जो देह आहे, सृष्टी ही ईश्वराचा देह आहे. पण ही एवढी सृष्टी निर्माण करून ईश्वर कशामध्येही लिप्त नाही. तो कसा आहे? तर सगळ्यामध्ये अलिप्त आहे. आणि ब्रह्म कसा आहे? तर सुखरूप आहे. मग आता जर सुखरूप ब्रह्म मी आहे असं जर शास्त्राचा सिद्धांत आहे, तर मग आता जीवानी पण काय करायचं आहे? तर प्रपंचात अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग समर्थ काय म्हणतात? म्हण रामाला करता, रामाला सगळी कर्म अर्पण कर. तू कोण आहेस? तर मात्र निमित्त मात्र आहे. साक्षीत्वानी ही सगळी काय? तर कर्म बघ. आता बघा, एवढा दासबोध समर्थांनी लिहिला, पण समर्थ काय म्हणतात? रघुनाथ कृपेची वचने तोहा दासबोध, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले. म्हणजे ते सुद्धा कर्तृत्व आपल्यावर घेत नाही आहे. मग कर्माचा करता आता व्यवहारामध्ये जीवालाच काय करावी लागणार आहे? तर कर्म करावी लागणार आहेत. पण भगवंत सांगतात की तू फक्त निमित्त मात्र आहे. तो करविता कोण आहे? तर मी आहे. म्हणजे ईश्वर जो आहे तो करविता आहे आणि ब्रह्म जो आहे तो अकर्ता आहे. म्हणून जीवानी कर्म करायचे आहेत, पण फळं जी आहेत ती भगवंताला अर्पण करायची आहेत. आणि अशी अर्पण करत राहिल्यानंतर तो अलिप्त परब्रह्म मी आहे असा अनुभव त्याला येऊन जाईल. बघा, आपल्या लक्षात आलं असेल की ब्रह्मानुभव घ्यायचा असेल तर ईश्वराची कक्षा आहे, त्याचं राज्य आहे, त्याची सृष्टी आहे, त्याच्या जगतातले आपल्याला नियम पाळावेच लागतात. कर्तव्य करण्याचा भाग माझ्याकडे आहे. प्रारब्धाप्रमाणे ती कर्तव्य मला करावी लागतात. पण ती कर्माला जी फळं येणार ती मात्र काय करायची आहेत? तर भगवंताला अर्पण करायचे. म्हणजे कर्म मला चिकटून राहत नाही. कसं? मी केला म्हटलं ना की मला ती कर्म चिकटतात, पण ती अर्पण केली की ती माझ्याकडनं निघून जातात. डॉक्टर काका एक नेहमी छान उदाहरण देतात. ते म्हणतात की मी निमित्त मात्र कसा होतो? ते म्हणाले की डॉक्टर असताना मी ऑपरेशन करत होतो. औषध टाके घालणं हे माझं काम होतं. टाके भरून यावे म्हणून मी औषध देत होतो. पण ते टाके 7 दिवसात भरून येणं ही जी व्यवस्था आहे ती कोणाची आहे? तर ती भगवंताची आहे. वी ट्रीट ही क्युअर्स. म्हणजे ट्रीटमेंट देणारा मीच आहे बरं का, पण बरं करणारा मात्र कोण आहे? तर तो आहे. त्याची शक्ती जीवापेक्षा वरचढ आहे. नाहीतर त्याला मी बरा करणारा असं म्हटलं की काय येतं? तर कर्तृत्व येतं. आणि समजा तो पेशंट गेला तर, म्हणून जीव कसा आहे? तर अल्पशक्ती आहे, ईश्वर सर्वशक्तिमान आहे. आणि या दोन्हींचं अधिष्ठान जे आहे ते परब्रह्म आहे. बघा, जीव जगामध्ये राहतो, जगाचा कर्ता ईश्वर आहे आणि अधिष्ठान ब्रह्म आहे. आता जगाच्या निर्मितीसाठी मूळचं निर्गुण निराकार ब्रह्म जे आहे ते सगुण निराकार ईश्वर होतो. आता हे आपल्याला सातत्याने ऐकून ऐकून माहिती आहे. आता ईश्वराला पण 3 देह आहेत, त्याला ब्रह्मांडाचे देह असं म्हणतात. आणि जीवाला पण 3 देह आहेत, त्याला पिंडाचे देह असं म्हणतात. पिंडाचे 3 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण. आणि ब्रह्मांडाचे काय? तर 3 देह आहेत, विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत. आणि ब्रह्म कसा आहे? हो, अशरीरी आहे, त्याला देह नाही. आता हे जे ब्रह्माचं मूळ वर्णन जे आहे ते माझ्या मूळ शरीराचं वर्णन आहे. माझं ते मूळचं वर्णन आहे. मग आता ते माझं जर मूळचं वर्णन असेल तर साधकांनी 3 देहांचा निराश करण्याचा अभ्यास करायचा आहे. स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. बघा, पिंडाच्या 3 देहाचा निराश साधकांनी अभ्यासानेच करायचा आहे. जसं संत, शास्त्र, श्री गुरु हे जे उपदेश करतात त्याप्रमाणे अभ्यास करून विवेकाने करायचा आहे.
आणि ब्रह्मांडाच्या 3 देहाचा निराश मात्र श्री गुरूंच्या कृपेने होतो आणि मग जे ब्रह्म आहे ते अशरीरी आहे. त्याला म्हणतात देहादी जगताचा संपूर्णतः निराश. आणि देहादी जगताचा संपूर्णतः निराश झाला तरी सुद्धा मी आहे. देहाच्या निराशे पाविजे या ठाया. तुकोबा म्हणतात देहाचा निराश झाला की त्या परब्रह्माचा अनुभव तिथल्या तिथेच आहे. समर्थ म्हणतात आपल्या समोर देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हे सगळे असे विचार ना खूप छान समजावून घेतले आणि प्रत्येक विचार आपल्याला जर लावत गेला ना अरे वाटतं रे किती छान आहे आणि आपण अजून कुठे आहोत आणि कुठपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. अजून एक छान सांगते भगवद्गीतेमध्ये भगवंताचे रोल भगवंतानीच सांगितलेले आहेत आपल्या सगळ्यांना की अर्जुनाचं श्रीकृष्णाचं अर्जुनाशी जे नातं होतं तर क होतं तर त्याचं नातं पण होतं म्हणजे त्यांचं बहिणीचा मुलगा होता असं त्यांचं नातं होतं. तो अर्जुनाचा सखा आहे. नंतर अवतार रूपाने ते ईश्वर आहेत. यदा यदाई धर्मस्य आपण बघितलं आणि ईश्वर सर्व भूतानाम असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा ते ईश्वर पण आहेत. आणि जेव्हा भगवंत असं म्हणतात अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अव्ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. म्हणजे मी अनादी निर्गुण अव्यय असलेला परमात्मा शरीरात असूनही परमार्थता कशानेही लिप्त होत नाही असा मी परब्रह्म आहे. म्हणजे भगवंतानी पण आपले 4 रोल सांगितलेले आहेत. आता हे सगळे समजावून घ्यायचंय तर मला कुठून कुठे प्रवास करायचा आहे. बघा जीव जगात राहतो, ईश्वर जगताचा कर्ता आहे. तर या दोन्हीचं अधिष्ठान कोण आहे तर परब्रह्म आहे. पण बघितलं आपण आता जीव अल्पव्यापी आहे, ईश्वर ब्रह्मांड व्यापक आहे आणि ब्रह्म सर्वांना व्यापून आहे. आता जीव जो आहे तो अत्यंत अल्पव्यापी आहे. त्याचा व्याप तो किती देहा एवढा त्याचा व्याप आहे बस. आता मी अल्पव्यापी आहे असं मला वाटल्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात संकोचनी काय झालासे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे तू खरं तुझं स्वरूप परब्रह्म असताना तू देहा एवढा का संकुचित झाला. खरं म्हणजे तू आपोषणी घे कशाची तर अनंत कोटी ब्रह्मांडाची आपोषणी घे. आपल्याला आपोषणी म्हणजे माहितीये आपण पळीपळीनी पाणी घेतो केशवाय नमः म्हणतो ना आपण ते संध्येमध्ये वगैरे. तर त्याच्यामध्ये आपोषणी तू पळीपळीनी काय पाणी पितोस एवढं एवढंसं तर तू अनंत कोटी ब्रह्मांडाची आपोषणी घेण्या इतका तू काय तर व्यापक आहे. त्या सगळ्यांना तू गिळून टाक म्हणजे तू काय होशील तर सर्वव्यापी होशील. म्हणून जीव अल्पव्यापी आहे तर ईश्वर ब्रह्मांड व्यापक आहे म्हणजे ब्रह्मांडांना व्यापून आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर अनंत कोटी ब्रह्मांडांनाही व्यापून ते अपरंपार उरलेलं आहे. बघा जीव क्षर पुरुष आहे, ईश्वर अक्षर आहे तर ब्रह्म उत्तम पुरुष आहे. आता जीव क्षर पावणारा म्हणजे कसं आहे तर नाश पावणार आहे. आता त्या मानाने ईश्वर कसा आहे तर अक्षर आहे. त्याचं आयुष्य खूप आहे. आता जीवाचं आयुष्य किती आहे 60, 70, 80 वर्षाचं. फार फार तर 100ही गाठली तर आपण म्हणू की 100 वर्षाचं आहे. शतायु भव आपण म्हणतो तसं. आता त्या मानाने ईश्वराचं आयुष्य मात्र कोट्यावधी वर्षांचं आहे. माहिती नाही आपल्याला किती आहे पण नक्की त्याला एक आयुष्य आहे. आणि ब्रह्म जे आहे ते कसं आहे तर उत्तम पुरुष आहे. आता एक ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी खूप छान रूपक सांगितलेलं आहे की एक वधू वरमाला घेऊन स्वयंवराला उभी आहे. आता ती तिघांच्याही समोर गेली. पहिल्यांदा क्षरपुरुषाकडे गेली, तिने त्याला वरमाला घातली नाही. दुसऱ्यांदा अक्षर पुरुषाकडे गेली, त्यालाही तिने वरमाला घातली नाही. तिसऱ्यांदा ती उत्तम पुरुषाकडे गेली आणि त्याला तिने वरमाला घातली. आता जीवानी काय व्हायचंय म्हणजे उत्तम पुरुष व्हायचा आहे म्हणजेच परब्रह्माशी ऐक्य पावायचं आहे. बघा जीवाला 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते अपरिणमते क्षीयते आणि म्रियते. अस्ति म्हणजे तो बीजरूपाने असतो, जायते म्हणजे जन्माला येतो, वर्धते म्हणजे वाढतो, अपरिणमते म्हणजे त्याचा बदल होतो, क्षीयते म्हणजे आपला देह क्षीण होतो आणि म्रियते म्हणजे एक दिवस तो मृत्यूपंथाने जातो. हे जीवाला 6 विकार आहेत. ईश्वराचे काय आहेत तर आपण म्हणतो की ईश्वर अवतीर्ण होतो, जन्माला येतो असं म्हणत नाही आपण. ईश्वर अवतीर्ण होतो यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारतासाठी. आणि त्यांचं तिरोधान त्यांना असं म्हणत मृत्यू पावतात असं ईश्वराला म्हणत नाहीत तर तिरोधान पावतात म्हणजे त्यांच्या अवताराची समाप्ती होते. आणि ब्रह्म कसा आहे तर निर्विकार आहे. ते जन्माला येत नाही, त्याला आकार नाही, नामरूप नाही म्हणून त्याला जन्म नाही, जरा नाही, मरण नाही म्हणून त्याला कुठले शब्द वापरतात ते अज आहे, अजर आहे आणि अमर आहे आणि ते ब्रह्म मी आहे. बघा हा फरक समजून घ्यायचा
आणि त्याचा मला साधनेत उपयोग करता आला पाहिजे, हा सगळा विचार सातत्याने आपण करतो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी मला लावून घ्यायच्या आहेत. विकार कुणाला आहेत? देहाला आहेत, बरोबर. आणि मी ब्रह्म असल्यामुळे मला विकार नाही. आता आत्मरूप मीला जन्म नाही, आत्मरूप मीला जरा नाही, म्हणजे मी म्हातारा होत नाही, आणि आत्मरूप मी मरत नाही, आणि आत्मरूप मी जन्माला येत नाही, म्हणून आत्मरूप मला वाढदिवस नाही. बघा, माझा वाढदिवस होता, माझी नणंद राहते अमेरिकेमध्ये. आता सगळ्यांचे फोन येऊन गेले. आता तिचा फोन यायची मी वाट बघत बसले, आणि जरा फोनची वेळ टळून गेल्यानंतर असं वाटायला लागलं की दरवर्षी फोन करते, तिच्या काही लक्षात राहिलं नाही का, एवढी एकच तर भाऊजाई आहे. खरं म्हणजे आठवणीने फोन करायला काय झालं. आता इकडे प्रवचनात सांगते आहे की ब्रह्म कसं आहे तर अज अजर आणि अमर आहे, आणि ते ब्रह्म मी आहे, आणि त्या आत्मरूप मीला जन्म नाही. पण तो विचार जर मी मला लावून घेतला नाही तर कशी फजिती होते. आता इकडे म्हणायचं आत्मरूप मी आहे, आणि इकडे मात्र प्रपंचात जीवदशेमध्ये सातत्याने काय करायचं तर वावरत राहायचं. पण तो विचार जर मला बरोबर लावून घेता आला, अरे आत्मरूप मीला वाढदिवस नाही, आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे, मग फोन आला तरी रामकृष्ण हरी, आणि फोन नाही आला तरी रामकृष्ण हरी. आपल्या आतली आनंदाची स्थिती अजिबात बिघडायचं काहीच कारण नाहीये. देहाचे धर्म देहापाशी, आत्म्याचे धर्म आत्म्यापाशी, अशी छान आपल्याला जर घडी बसवून घेता आली, अरे ठीक आहे ना, केला तरी मी जीवदशेत आहे का, तर मग मला राग येणं इष्ट आहे. पण आत्मरूप मी जर आहे तर आत्मरूप मीला जन्मच नाहीये, तर फोन आला तरी छान बोलायचं, नाहीतर असं म्हणायचं नाही की आत्मरूप मीला जन्म नाही, तिला काही सांगायची आवश्यकता नाहीये. म्हणून फोन आला तरी रामकृष्ण हरी, नाही आला तरी रामकृष्ण हरी, आणि मग आतली जी आनंदाची स्थिती आहे ती बिघडण्याचं काही कारणच नाहीये. बघा, जीवाचं मन हे पिंडापुरतं मर्यादित आहे, म्हणजे देहापुरतं आहे. सगळे भावभावनांचे खेळ त्या पिंडामध्ये चालतात, आणि ईश्वराचं मन हे विश्वव्यापक आहे, जे सगळ्यांची मनं मिळून ईश्वराचं एक मन आहे. तर ब्रह्म कसं आहे तर अमन आहे, ब्रह्माला मन नाही. म्हणून दिवसभर जो मनाबरोबर धावतो तो जीव, आता जो मनाला सातत्याने आवरतो तो साधक जीव आहे. आणि सातत्याने आवरून मनाचे खेळ सुद्धा साक्षीत्वानी बघता आलं की मग काय झालं तर जिंकलं. आपण सद्गुरूंची प्रार्थना करतो भावातीतन वगैरे, ते भावभावनांच्या पलीकडे असतात, ते द्वंद्वातीत असतात. आणि असं होण्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संकल्पना आहेत, त्या मला समजावून घ्यायच्या आहेत. बघा, जीवाची सगळी जी कार्य ती प्राणांच्या ऊर्जेने होतात. नंतर प्राण आपल्याला माहिती आहेत की 5 प्राण आहेत, व्यान, समान, उदान, अपान प्राण, असे 5 प्राण आणि 5 उपप्राण आहेत. आता हिरण्यगर्भ हा ईश्वराचा प्राण आहे, आणि ब्रह्म कसा आहे तर अप्राण आहे, त्याचा प्राणांवर काहीही अवलंबून नाही, आणि ते ब्रह्म मी आहे हा सातत्याने ठेका अजिबात चुकू द्यायचा नाही. म्हणजे माझे प्राण गेले तरी सुद्धा काय आहे तर मी आहे. जे तुम्ही म्हणाल की ज्या तुम्ही सांगताय ना तिकडे बसून, त्या तुमचे प्राण जाऊ देत, आमच्या प्राणांवर कशाला उठलात. पण आता माझं मूळचं स्वरूप जर ब्रह्म असेल आणि ब्रह्म जर अप्राण असेल, तर प्राण गेले तरी सुद्धा मी आहे, आहे आणि आहे. नाहीतर या माहितीचं करायचं काय. म्हणून तर आपण ही सगळी माहिती बघतोय, तिचं साधनेमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे मला. बघा, जीवाची बुद्धी ती वासनेतून आलेली असते, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मी आता मगाशीच सांगितलं की पूर्वजन्मी जी राहिलेली अपूर्ण इच्छा आहे ती वासना आहे, ती कुठे बसले, बुद्धीच्या ठिकाणी बसलेली आहे, आणि त्या वासनेप्रमाणे जीव हा जीवन जगतो आहे. ईश्वर हा वासना रहित आहे, आणि ब्रह्म जे आहे ते अपाप विद्ध आहे. बघा, वासनेतून आता जीवाचं कर्म जे वासनेतून होतं, आणि वासनेतून जे कर्म होतात त्या कर्मातून पाप पुण्य निर्माण होतात. पण ब्रह्म कसं आहे तर अपाप विद्ध आहे, म्हणजे त्याला जराही पाप लागत नाही, कारण ते कसं आहे तर अकर्ता आहे, ते काहीही करत नाही, आणि काहीही करत नसल्यामुळे त्याला कसलंही पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. बघा, अधर्म केला तर पाप, धर्म केला तर पुण्य, पण तो धर्म आणि अधर्म यांच्या पलीकडे असल्यामुळे, म्हणजे पाप पुण्यातीत असल्यामुळे त्याला काय आहे तर ते ब्रह्म, म्हणूनच त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून ते आत्मा कसा आहे तर निष्क्रिय आहे, आणि तो आत्मा मी आहे. आता अजून एक गडबड आहे बघा इथे, की आत्मा निष्क्रिय आहे आणि तो आत्मा मी आहे, मग त्यामुळे मला काय करण्याची आवश्यकता, काहीच करण्याची आवश्यकता नाही.
पण व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता याच्या अजिबात गल्लत करायची नाही. आता जीव हा कर्ता आहे आणि आत्मा हा अकर्ता आहे. आता जीवाने केलेली पाप पुण्य जीवालाच भोगावी लागतात, आत्म्याला भोगावी लागत नाही. तो तर पाप पुण्यापासून वेगळा आहे. पण जोपर्यंत मला मी जीव आहे असं वाटतं तोपर्यंत पाप पुण्य अटळपणे मला भोगावी लागतात. पण ज्या क्षणी मी आत्मा आहे असं मला अनुभवाला येतं त्या क्षणी तुकोबा म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. आमचं संचित जळून गेलं, नंतर क्रियमाण कर्माचा आम्हाला लेप लागत नाही आणि प्रारब्ध कर्म आम्ही भोगून संपवतो आहोत. आमची संचित कर्म सगळी जळून गेली. ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते अर्जुन, भगवद्गीता सांगते. ते मी ब्रह्म असं ज्ञान झालं की सगळी कर्म जळून जातात. उपनिषद वर्णन करतं, सविद्वान पाप पुण्य विधूयच. तो जो विद्वान आहे तो काय होतो, त्याला पाप पुण्याचा अजिबात काय नाही तर तिथे लेश सुद्धा नाही. अभंग आहे तुकोबांचा, नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी. शास्त्राने वर्णन केले जीवाचं. अजून जीव कसा आहे तर अवलक्षणी आहे. का बरं त्याला अवलक्षणी असं म्हटलेलं आहे, तर मी आत्मा असताना त्याला मी देह आहे असं वाटतं. ईश्वर जो आहे त्याचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे आणि ब्रह्म जे आहे ते स्वरूप लक्षण आहे. आता बघा दोन शब्द आपल्या समोर आले, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. आता पाणी डोळ्यासमोर आणा, पाण्यावर जो तरंग उमटला, पाणी स्वरूप लक्षण आहे आणि तरंग जो आहे तो तटस्थ लक्षण आहे. आता ब्रह्म या अपरंपार भरून उरलेला आहे. पण जेव्हा सृष्टी निर्मितीची क्रिया होते तेव्हा काय होतं, तर ईश्वर नावाची संकल्पना निर्माण होते आणि त्याला काय म्हटलेलं आहे तर तटस्थ लक्षण असं म्हटलंय. जसं पाण्यावर तरंग जरी उमटला तरी तरंगात पाण्याशिवाय काहीही नाही, तसं ब्रह्मावरती ईश्वर नावाचा तरंग जरी उठला तरी सुद्धा जे निर्गुण निराकार आहे तेच काय तर सगुण निराकार ईश्वर आहे. जीव हा 3 अवस्थांनी लिप्त असतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता ईश्वराच्या 3 अवस्था कुठल्या आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि ब्रह्म कसं आहे तर अवस्था त्रयातीत आहे. आता जीव जागृतीमध्ये दैनंदिन व्यवहार जो करतो त्याच्यामध्ये लिप्त असतो, म्हणजे जागृतीमध्ये लिप्त असतो. नंतर आत्मरूपी कसा आहे तर अवस्था त्रयातीत आहे. आता बघा, आणि तो आत्मरूप जो अवस्था त्रयातीत जो आहे तो मी आहे, मूळचा जो आहे तो. आता जीवरूप मीला मात्र काय आहे तर 3 अवस्था आहेत. मग तो दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे जागृतीमध्ये सातत्याने कसा असतो तर त्याच्यामध्ये लिप्त असतो आणि अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियांमध्ये अडकलेला असतो. स्वप्नामध्ये सुद्धा काय बघतो तो स्वप्न बघत असतो. म्हणजे जागृतीमधलेच पदार्थ त्याला स्वप्नामध्ये दिसतात. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तो अज्ञानाचा देह आहे. जे 3ही अवस्थांमध्ये कसा आहे तर जीव सातत्याने लिप्त आहे. पण ब्रह्म मात्र कसं आहे तर त्रिगुणातीत आहे. आता चांगलं स्वप्न पडलं तर आपण काय होतो, अरे घटना कधी बरं माझ्या आयुष्यात घडेल असं आपण वाट बघत बसतो. आणि वाईट स्वप्न पडलं तर लगेच कुठेतरी जाऊन विचारतो, असं असं मला वाईट स्वप्न पडलं, मग आता काय करू का मी, काही उपाय सांगा. आता हे असं का होतं, कारण जीव काय आहे तर लिप्त आहे 3ही अवस्थांमध्ये. जागृतीमध्ये लिप्त आहे, जागृतीमध्ये पण अंतःकरणाच्या सातत्याने गडबडी चालू असतात. स्वप्नाचे आता मी सांगितलं तुम्हाला की स्वप्नामध्ये पण चांगलं स्वप्न पडलं, वाईट स्वप्न पडलं, म्हणजे 3 अवस्थांमध्ये लिप्त कोण आहे तर जीव लिप्त आहे. पण जेव्हा जीवाला कळतं की मी कोण आहे तर ब्रह्म कसं आहे तर अलिप्त आहे, तेव्हा जीवाने साधना करायची आहे. चांगलं स्वप्न पडलं तरी ते जीवाला पडलं, वाईट स्वप्न पडलं तरी ते जीवाला पडलं. कुठेही धावायची गरज नाही, जायची गरज नाही, कुणाला विचारायची गरज नाही. मी कोण आहे तर आत्मरूप मी आहे. म्हणजे सगळ्या जागृतीतल्या आणि स्वप्नातल्या घटनांकडे साक्षीत्वानी बघण्याची साधना जीवानी करायची आहे. बघा, जीव जीवापासून व्यक्त होतो, म्हणजे जीव जीवापासून निर्माण होतो. तर हे वेगवेगळे पॉइंट्स आहेत बरं का, असे म्हणून ती सलगता त्याला येत नाही, कारण आपण जो फरक बघतो आहे त्याच्यामध्ये हे सगळे कसे आहेत तर वेगवेगळे मुद्दे आहेत. आता जीव जीवापासून निर्माण होतो म्हणजे व्यक्त होतो आणि ईश्वर जो आहे तो अचानक प्रगट होतो धर्म संस्थापनार्थाई. आणि ब्रह्म कसं आहे तर अव्यक्त आहे, ते येत नाही आणि ते जात नाही. पुढे ज्ञानाचा उपाय सांगितलेला आहे. जीवाच्या ठिकाणी जे अहमचं स्फुरण आहे त्याचं यथार्थ ज्ञान जे आहे ते शास्त्राद्वारे करून अहंता सांडूनी स्वानंदय सुखी झाले असं समर्थ म्हणतात. आता त्या अहंतेचा पूर्णपणे विचार करायचा आहे. अहंतेपासून स्वतःला वेगळं करून जो ब्रह्मरूप मी आहे तो अहंतेपासून कसा आहे तर वेगळा आहे. आता बघा, आमच्या अंतःकरणाला ब्रह्माच्या अधिष्ठानावरती
अहमचं स्फुरण जरी होत असलं तरी त्या अहमच्या स्फुरणाद्वारे आमचे प्रपंचातले सगळे व्यवहार जरी चाललेले असले तरी सुद्धा माझं मूळचं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी अहमचा स्पर्श देखील नाही. आणि असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत अहंता सांडून या स्वानंदे सुखी झाले. समर्थ म्हणतात कित्येक जीव या नरदेहामध्ये आले, त्यांनी स्वतःच्या अहंतेचा पूर्ण त्याग केला आणि अहंतेचा त्याग केल्यानंतर ते स्वानंदात रममाण झाले आणि त्यांना अखंड आनंद रूपता प्राप्त झाली. मग हा जो अहम आहे तो यथार्थ अहम कुठला, जो भासमान अहम कुठला, ह्या सगळ्या अहमचा काय करावा लागतो तर अभ्यास करून कुठल्या अहमचा मला त्याग करायचा आहे, कुठला अहम श्री गुरूंच्या कृपेने बाधित होईल हे सगळं समजावून घ्यायचं आहे. वास्तविक पाहता मी ब्रह्म आहे, ब्रह्म आनंद घन आहे आणि मग माझ्या चित्ताला सतत आनंदाचा अनुभव का येत नाही, कारण आनंदापासून मी ढळलेला आहे आणि माझ्या आनंदाला प्रतिबंध जो निर्माण होतो तो अहममुळे तो प्रतिबंध निर्माण होतो. आणि जोपर्यंत अहम जात नाही तोपर्यंत अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतेची बापुडी, म्हणजे काय होतं, जन्म मरणाचे दुथडी डहुळली ठेली, तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. म्हणून माऊली सांगतात तैसा विचारून अहंकारू सांडिजे मग अस्तीची वस्तू होईजे. म्हणून जो जीवाच्या ठिकाणी जो अहम आहे तो अहम काढून टाकायचा आहे, असं सातत्याने जीवानी साधना करायची आहे. आता ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते सगुण निराकार आहे. मग ईश्वराला कसं ओळखायचं तर शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास केल्यानंतर ईश्वराची ओळख पटू शकते. म्हणून शास्त्राचा अभ्यास परमार्थामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. मगाशी परत म्हटलं की ईश्वर जो आहे तो डोळ्यांनी दिसत नाही, ईश्वराचे अवतार आपल्याला दिसतात, म्हणजे मूर्ती दिसतात आपल्याला, अवतार पण आपल्यामध्ये नाहीयेत. मग ईश्वराची शास्त्र, ईश्वर हा जो आहे संकल्पना जी ईश्वराची आहे ती शास्त्राने सिद्ध होते. आणि ब्रह्म जे आहे ते जाणून घ्यायचं असेल तर मुळात मी ब्रह्मरूप असताना त्याच्यापासून आपण वेगळे झालेले आहोत. मग त्याच्याशी ऐक्य जर साधायचं असेल तो उपाय कोणता आहे तर महावाक्याचं चिंतन करणं हा उपाय आहे. बघा पंचीकरणाच्या अभ्यासाने देहादी घटकांना पूर्णपणे दूर करायचं आणि महावाक्याच्या चिंतनाने मी ब्रह्म आहे असं निदिध्यासन करत करत ब्रह्मरूप होऊन जाण्यासाठी हा संपूर्णतः तपशील आपल्या समोर इथे मांडलेला आहे. बघा वास्तविक पाहता चैतन्य एकच आहे, एकमेव अद्वितीय आहे, सद्घन चिद्घन आनंद घन आहे. आता आपल्या समोर मांडणी केली आहे परमार्थ विज्ञानच्या ग्रंथामध्ये चार प्रकारची मांडणी केलेली आहे. एकच चैतन्य असताना ब्रह्म चैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य असे चार आपल्या समोर इथे मांडणी केलेली आहे. पहिलं ब्रह्म चैतन्य आहे. आता ब्रह्म चैतन्य कसं समजावून घ्यायचं हो, बघा परत परत त्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहेत. ब्रह्मचैतन्य कसं समजून घ्यायचं तर दृष्टांत लागतो. मग दृष्टांत कुठला दिलेला आहे ब्रह्मचैतन्य समजून घेण्यासाठी, जास्तीत जास्त ब्रह्मचैतन्याच्या जवळ कुठलं तत्व आहे तर आकाश तत्व जे आहे ते ब्रह्मचैतन्याच्या जास्तीत जास्त जवळ आहे. म्हणून त्याला दृष्टांत नेहमी आकाशाचा दिला जातो. जसं आकाश व्यापक आहे, जिकडे बघू तिकडे आपल्याला काय दिसतं तर आकाश म्हणजे पोकळी दिसते, अनुभवाला येते. त्याप्रमाणे ब्रह्म हे सगळीकडे कसं आहे तर सर्वत्र काय आहे तर व्यापून उरलेलं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवय आहे. शास्त्राने त्याचं आपल्या समोर हे सगळं असं वर्णन केलेलं आहे. बघा आता आकाशाचा दृष्टांत नेहमी परब्रह्माला दिला जातो. आता पुढे ब्रह्माची 3 लक्षणं आपल्या समोर अजून सांगितलेली आहे. ते कसं आहे तर सत चित आनंद आहे, ही ब्रह्माची स्वरूप लक्षणं आहेत. आता याला स्वरूप लक्षण असं म्हटलेलं आहे. सत म्हणजे काय हो, सत चित आनंद. सत म्हणजे ब्रह्म असतची असे आहे, आहे आणि आहे, ते कधी नाही असं होत नाही. जे त्रिकालाबाधित असतं त्याला सत म्हणतात. देहादी जगत असू देत अथवा देहादी जगत नसू देत तरी ते पूर्ण तत्व आहे, आहे आणि आहे. एक प्रयोग करूयात आपण, म्हणजे छान समजून जाईल. बघा कल्पना करा मी तुमच्या समोर आता इथे बसलेली आहे, आपण सगळे ऑनलाईन माध्यमातून सगळेजण श्रवण करत आहात, पण तुम्हाला मी दिसतेय. आता मी तुमच्या समोर बसलेली आहे, तुम्ही मला कल्पनेने माझ्या जागेवरून काढून टाका. आता कल्पनेने मी माझ्या जागेवरून तुम्ही मला काढून टाकलं. आता मी ज्या खुर्चीवर बसलेली आहे ती खुर्ची पण कल्पनेने काढून टाका. आता खुर्ची काढून टाकली, खुर्चीच्या खाली काय आहे तर जमीन आहे. आता जमीनही कल्पनेने काढून टाका. आता जमीन कल्पनेने काढून टाकल्यानंतर काय आहे तर पृथ्वी आहे.
आता पृथ्वी पण कल्पनेने काढून टाका. बघा, कल्पनाच करायची आहे फक्त, कल्पनेने ती पृथ्वी पण काढून टाका. मग काय आहे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आता अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा खूप मोठी उडी आहे. आता अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा काय करा तर कल्पनेने काढून टाका. आता अनंत कोटी ब्रह्मांड कल्पनेने काढून टाकल्यानंतर सुद्धा काहीतरी आहे, आणि जे आहे ते परब्रह्म आहे, त्याला सत असं म्हणतात. ते सत तत्व आहे, ते नाही असं कधीही होत नाही. दुसरं सत चित, दुसरं जे आहे ते ज्ञानरूप आहे. बघा, ज्ञातृज्ञेया विहीन नुसतेची जे का ज्ञान. आता ज्ञातृज्ञेय, आता व्यवहारामधलं ज्ञान होण्यासाठी ज्ञाता लागतो, ज्ञेय वस्तू लागते, आणि त्याचं ज्ञान व्हावं लागतं. म्हणजे ज्ञाता म्हणजे जीव लागतो, जे ती वस्तू जाणणारा लागतो, आणि ती वस्तू पण लागते. व्यवहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय जाणणं होत नाही. जसं आपण म्हणतो की कोणाचं ज्ञान, किती ज्ञान, हा मोबाईल माझ्या समोर आहे, त्याचं मला पुढचं ज्ञान झालं, मागचं ज्ञान झालं नाही. ही सगळी ज्ञान कशी आहेत, तरी व्यवहारामधली ज्ञान आहेत. पण ही सगळी जी होणारी ज्ञान आहेत, ती ज्या असणाऱ्या ज्ञानावर मला होतात, बघा, ते चित तत्व आहे, ते ज्ञानरूप तत्व आहे. म्हणजे त्या ज्ञानरूप तत्वावरती मला सगळी व्यवहारामधली होणारी ज्ञान होतात. म्हणून होणाऱ्या ज्ञानाकडनं असणाऱ्या ज्ञानाकडे सतत अनुसंधान ठेवणं, याला साधना असं म्हणतात. तिसरा आनंद आहे. आता आनंद म्हणजे, आपल्याला आनंद म्हटलं की विषय सापेक्ष आनंद आपल्याला माहिती आहे की विषयातून मिळालेले आनंद असतात. म्हणजे व्यक्ती आवडती आली तरी आनंद होतो, वस्तू मिळाली तर आनंद होतो, या मुलगी माहेरी आली आनंद होतो, मैत्रीण भेटली अगदी आवडीची तर आनंद होतो, खायला चांगली वस्तू मिळाली तर आनंद होतो. हे सगळे कसे आहेत आनंद, तर हे विषय सापेक्ष आनंद आहे. पण विषय निरपेक्ष आनंद असू शकतो असा आपल्याला अंदाज येत नाही. म्हणजे कुठलाही व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती नसताना सुद्धा जो आनंद असतो त्याला विषय निरपेक्ष आनंद असं म्हणतात. म्हणून अभ्यासाला सुरुवात कुठून करायची, तर असं काहीतरी सुख असतं की या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा ते सुख असतं, आणि ते संतांना प्राप्त झालेलं आहे. सांडूनी राम आनंद घन जो करी विषय चिंतन, अशी समर्थांची ओवी आहे. आता जो आनंदघन रामाला सांडून जो विषयांचं चिंतन करतो तो विषयांमध्येच आनंद शोधतो. पण जेव्हा विषयांमध्ये आनंद आहे असं जोपर्यंत मला वाटतो, तोपर्यंत विषयनिरपेक्ष आनंदाचा अनुभव येण्याची कदापिही शक्यता नाही. बघा, आपण आता ब्रह्मचैतन्य बघितलं. आता ईश्वर चैतन्य दुसरं जे सांगितलेलं ते ईश्वर चैतन्य सांगितलेलं आहे. आता ईश्वर चैतन्य म्हणजे काय आहे हो, आपण व्याख्या बघितली. माया विशिष्ट साभास चेतन म्हणजे ईश्वर, अशी ईश्वराची काय केलेली तर व्याख्या आपल्या समोर केलेली आहे. आता ब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला, त्याला मूळमाया असं म्हणतात. आणि त्या ब्रह्माचं कशात प्रतिबिंब पडलं तर मूळमायात प्रतिबिंब पडलं. आता प्रतिबिंब याचा अर्थ छानपैकी लक्षात घ्यायचा आहे की आरशात प्रतिबिंब पडतं तसं प्रतिबिंब नव्हे, तर दिवा लावल्यानंतर दिव्याला वारा लागू नये म्हणून दिव्यावर जेव्हा काच ठेवली जाते, आता कंदिलाची काच ठेवतो आपण दिव्यावरती, तर त्या काच ठेवतो तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश त्या कंदिलाच्या काचेमध्ये जसा पूर्णपणे भरून राहतो, त्या पद्धतीने ज्ञानघन असणाऱ्या परमात्म्याचं, चैतन्य घन असणाऱ्या परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे ज्ञान प्रकाश पूर्णपणे मायेमध्ये फाकलेला असतो. त्यावेळेला जे काही निर्माण होतं त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर चैतन्य म्हणजे माया प्लस अधिष्ठान चैतन्य आणि चैतन्याचं मायेत पडलेलं प्रतिबिंब, ह्याला ईश्वर चैतन्य असं म्हटलेलं आहे. तिसरं आहे कूटस्थ चैतन्य. आता कूटस्थ चैतन्य म्हणजे काय, तो स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीरांचा अनुभव ज्याच्या सत्तेवर येतो त्याला कूटस्थ असं म्हणतात. वास्तविक पाहता ब्रह्मापासून कूटस्थ चैतन्य अजिबात वेगळं नाही, ते एकच आहेत. पण ते काय झालेलं आहे तर अंतःकरणापासून वेगळं पडल्यासारखं झालेलं आहे ते ब्रह्म, आणि अंतःकरणातील अधिष्ठान चैतन्याला कूटस्थ चैतन्य असं म्हटलेलं आहे. आता कूटस्थ म्हणजे काय, आत्मा तो कुठे असतो, देह सापेक्ष असतो. आता चौथं जे आहे ते जीव चैतन्य आहे. आता त्याला काय, जसं आपण ईश्वराची व्याख्या केली माया विशिष्ट साभास चेतन ईश्वर, तसंच अविद्या विशिष्ट साभास चेतन जो आहे तो जीव आहे. जीवाच्या ठिकाणी आपण सातत्याने तीन गोष्टी बघतो आहोत, आत्मा, बुद्धी
आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब जो आहे तो चिदाभास आहे. थोडं क्लिष्ट आहे, थोडं अवघड आहे, पण हा पोर्शनच असा आहे, त्याला काय करणार. म्हणून मग अशी जसं म्हटलं मी की ऐकून ऐकून सातत्याने श्रवण करून करून या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित सगळ्या समजणार आहेत. आता बघा याच्या पुढे तर आता वास्तविक पाहता चैतन्याचे 4 प्रकार नाही आहेत खरं म्हणजे, पण आमच्या समजुतीसाठी हे 4 प्रकार आपल्याला शास्त्राने सांगितलेले आहेत. परब्रह्म तत्व एकच आहे, पण आपल्याला ज्याचा अनुभव आहे, जीवदशेत देहाचा अनुभव आहे, ईश्वर सृष्टीत ईश्वराचा अनुभव आहे, म्हणून हे 4 स्तर आपल्या समोर सातत्याने मांडले जातात. त्याचा दृष्टांत एक खूप छान आहे. लहान मुलाला जर जेव घालायचा असेल तर ते जेवत नाही. आता जेवल्याशिवाय तर त्याचं पोट भरत नाही, सारखं रडतं. मग आई काय करते, छान ताटलीमध्ये गरम गरम वरण भात कालवून आणते, त्याच्यावरती तूप घालते. आता त्या मुलाने तर भात खाल्लाच पाहिजे असं तिची खूप इच्छा असते, कारण पोट भरलं नाही तर तो झोपणार नाही. मग आता ती छान भात कालवते, त्या भाताचे 4 घास करते. एक म्हणते हा काऊचा घास आहे, हा चिवचा घास आहे, हा माऊचा घास आहे, हा मावशीचा घास आहे. अशा सगळ्यांची नावं घेते, व्यक्तींची घेते, जनावरांची घेते, सगळ्यांची नावं घेते आणि तो घास त्या बाळाला भरवते. आता घास जरी 4 असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये भात नावाचं तत्व काय आहे तर एकच आहे. फक्त त्या आईचा माऊलीचा हट्ट काय आहे की त्या बाळाचं काय भरावं तर पोट भरावं, एवढाच तिचा त्याच्यामागे उद्देश आहे. तसंच नीट ऐकू येत स्वरूपाची नाही. ओळख व्हावी, तसं स्वरूपाची ओळख व्हावी हाच शास्त्रकारांचा उद्देश आहे. कारण एकदम निर्गुण निराकार तत्वाचं आकलन होत नाही. बघा का होत नाही तर जीवावरती अविद्येचा मायेचा अत्यंत पगडा आहे, म्हणून निर्गुण निराकार तत्व एकदम अनुभवाला येत नाही. आणि म्हणून हे 4 भाग साधनेपुरते समजण्यासाठी हे निर्माण केलेले आहे. चैतन्य नावाचं तत्व काय आहे तर अगदी एकच आहे, त्याच्यामध्ये अजिबात भेद नाही. आता ह्याच्या पुढे जो इथे प्रकार सांगितलेले आहेत बघा, आता जसं मी आता म्हटलं तसं की आकाश हे तत्व चैतन्याच्या निकट आहे, म्हणजे इतकं जवळ आहे की नेहमी दृष्टांत जो दिला जातो आकाशाचा दृष्टांत परब्रह्माला दिला जातो. आता इथे जे सांगितलेले आहेत ते आकाशाचे त्यांनी 4 भेद केलेले आहेत. एक महाकाश, मेघाकाश, जलाकाश आणि घटाकाश. आता महाकाश म्हणजे काय तर परब्रह्म, पण महाकाश पदार्थांच्या काय तर सर्व आत बाहेर व्यापून आहे. आता जे मेघाकाश आहे बघा, मेघ निर्माण होतात, मेघामध्ये काय असतं ढगांमध्ये पाणी असतं. आता ज्या अर्थी पाऊस पडतो त्या ढगामध्ये पाणी असतं, मग मेघामध्ये काय असतं तर पाणी असतं. मग मेघातल्या पाण्यामध्ये महाकाशाचं जे प्रतिबिंब पडतं त्याला काय म्हटलेलं आहे तर मेघाकाश असं म्हटलंय. तो ईश्वर. आणि दुसरं घटाकाश जे आहे, आता घटाकाश म्हणजे काय, घट हा पाण्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, घटात जेवढी पोकळी आहे तेवढं काय आहे तर त्याच्यामध्ये पाणी आहे. आता घटातल्या जलामध्ये महाकाशाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याला जलाकाश असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो जीव. आपण जर व्यवस्थित हे वाचून आला असाल किंवा नंतर सुद्धा वाचलं तरी लक्षात येईल की असे आकाशाचे 4 भेद इथे काढलेले आहेत. महाकाश, मेघाकाश, जलाकाश आणि घटाकाश. आता एवढी सगळी खटपट कशासाठी करायची आहे तर जीव नावाचा तत्व, ईश्वर नावाचा तत्व, आत्मा नावाचा तत्व, ब्रह्म नावाचा तत्व समजावून घ्यायचं असेल तर व्यवहारातले दृष्टांत देत 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 आपल्याला काय होतंय तर हे सगळं शास्त्र आपल्याला बोट धरून पुढे पुढे नेत आहे. मगाशी जसं म्हटलं मी तसं की ऐकून ऐकून सोपं वाटायला लागेल. सातत्याने अभ्यास करा, सातत्याने शंका विचारत राहा, सातत्याने काय करा तर श्रवण करत राहा. असं करून करून त्या संकल्पना आपल्याला समजायला लागणार आहेत. पुढे आत्मज्ञानाची साधनं हा थोडा आपण विचार करणार आहोत, कारण ते सगळं की आपलं आता पूर्ण होणार नाहीये. आत्मानुभवाची साधनं म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, सातत्याने परमार्थामध्ये हेच विचार येतात. बघा आता जीवाला सकल दुःख निवृत्ती हवी असेल आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या जीवनामध्ये एकच उपाय आहे, तो आत्मज्ञान करून घेणे आणि ब्रह्मज्ञान करून घेणे, म्हणजे स्वतःची पूर्ण ओळख करून घेणे आणि त्याच्यामध्ये स्थित राहणे, म्हणजे सकल दुःखाची काय होते तर निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. आणि ही स्थिती जर मला हवी असेल तर आत्मानुभवाची साधनं समजावून घ्यावी लागतात. आता आत्मानुभवाची साधनं 2 प्रकारची आहेत, एक बहिरंग साधन आहे आणि एक अंतरंग साधन आहे. आता खरं म्हणजे आज काय झालंय ना, खूप जास्त
अवघड झालंय. खरं म्हणजे अवघड नाहीये, पण ते वाटतंय अवघड. आणि अजून त्याच्यामध्ये अंतरंग बहिरंग साधना म्हणजे काय, पण आपण एक 5च मिनिटं हा विषय बघणार आहोत आणि पुढच्या वेळेस तो कंटिन्यू करणार आहोत. आता अंतरंग साधना आणि बहिरंग साधना अशी 2 साधनं आहेत. बघा समजावून घेऊया. आपण स्वयंपाक करतो तेव्हा स्वयंपाकासाठी काही बहिरंग साधनं लागतात, जसं कुकर लागतो, भांडी लागतात की नाही. म्हणजे सगळी आपण जी स्वयंपाकाची जी तयारी करतो त्याला बहिरंग साधना असं म्हणतात. आणि जेव्हा तो स्वयंपाक करावा लागतो, जे धान्य आहे, पाणी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष त्याची जी प्रक्रिया आहे स्वयंपाक करण्याची, त्याला अंतरंग साधना असं म्हणतात. जसं प्रपंचामध्ये आहे तसंच त्याच पद्धतीने परमार्थामध्ये पण आहे. आता वेदवित निष्काम कर्म आपण सातत्याने करत राहिलो त्याला चित्तशुद्धीचं फळ मिळतं. नंतर वेदवित निष्काम उपासना आपण सातत्याने करत राहिलो तर त्याला चित्त शांतीचं फळ मिळतं. पण ही सगळी जी साधनं आहेत ती बहिरंग साधनं आहेत. पण ही बहिरंग साधनं जरी असली तरी सुद्धा ती करावीच लागतात. आणि बहिरंग साधनच मला नंतर अंतरंग साधनेकडे हळूहळू नेतात. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही बहिरंग साधना आपल्याला शास्त्राने सांगितलेली आहे. चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती हे त्याचं फळ आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो की आमच्या चित्ताची शुद्धी झालेली आहे का नाही, चित्ताची शांती झालेली आहे का नाही, हे आम्ही कसं ओळखायचं. तर 3 प्रश्न आपल्या मनात जर कारणाकारणाने येत नसतील, बघा 3 प्रश्न कुठले आहेत ते, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, आणि कुठून बुद्धी झाली म्हणून मी हे केलं. आता का बरं असं वाटलं, तर जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, जे करायला नको ते केलं, आणि बुद्धी कुठून झाली, वासनेतून झाली. मग हे 3 प्रश्न ज्याच्या मनामध्ये कारणाकारणाने पडत नाही त्याचं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे. आणि असं ज्याचं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे त्या चित्ताला सहजच आत्मज्ञानाची तळमळ लागते, कारण शुद्धाला शुद्धाची ओढ लागते असं उपनिषद म्हणतं. आणि मग जेव्हा अशी चित्ताला शुद्धाची ओढ लागते तेव्हा त्या साधकाचा अंतरंग साधनामध्ये प्रवेश होतो. आता तो आपोआपच होतो, काही करावं लागत नाही त्याच्यासाठी. मग ती साधनं कुठली आहेत, तर ती साधनं आपल्या समोर शास्त्राने मांडलेली आहेत. ती श्रवण, मनन आणि निदिध्यासन ही 3 साधनं आहेत आणि त्याला अंतरंग साधना असं म्हणतात. बघा आता आम्ही तर श्रवण आधीपासून करत आहोत. मग कुठल्या गोष्टींचं श्रवण करतो आहोत आपण, भगवंताच्या कथा ऐकतो आहोत, त्याचं ऐश्वर ऐकतो आहोत, अनेक कीर्तनं, अनेक प्रवचनं, त्यांनी कुणाकुणाला कसं कसं दर्शन दिलेलं आहे हे आपण ऐकतो आहोत. पण भगवत रूप होणं म्हणजे नेमकं काय हे श्रवणातून माझ्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपलं काहीतरी अलीकडचं साधन चाललेलं आहे. आता श्रवणाची व्याख्या केलेली आहे शास्त्राने. वेदांताच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. आता वेदांताचं तात्पर्य काय आहे, परत काय आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे. आता माझं श्रवण चाललेलं आहे, हे मला कसं कळणार आहे, तर ज्यावेळेस ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे असं निसंदिग्धपणे माझ्या मनाला जेव्हा पटलेलं असतं, म्हणजे जगाच्या मिथ्यत्वाचा निश्चय होतो बुद्धीचा, की जग कसं आहे तर मिथ्या आहे आणि मी ब्रह्म आहे असा जेव्हा मला अनुभव येतो, म्हणजे त्या दिशेने आपण जायला लागतो, तेव्हा माझं श्रवण काय झालेलं आहे तर पूर्ण झालेलं आहे. मग जोपर्यंत अजून मला ब्रह्मानुभव आलेला नाही आहे, पण जीव आणि ब्रह्म, बघा श्रुती माऊली तर सांगतेच की जीव आणि ब्रह्म एकच आहे. पण किती श्रवण चाललेलं असलं तरी सुद्धा जोपर्यंत माझ्या बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत त्याला श्रवण असं म्हटलेलं नाहीये. म्हणून अंतरंग साधन आहे ते अंतरंग साधन करावं लागतं श्रवणाचं. म्हणून 2 श्रवण, जसं आता आपण म्हटलं की आता बहिरंग श्रवण आपलं होत असतं, पण जे अंतरंग साधन आहे श्रवणाचं की तात्पर्याच्या निश्चयापर्यंत जाणं, त्याला काय म्हणतात तर श्रवण असं म्हणतात. त्याला शमदमांचा अभ्यास करावा लागतो. दुसरं अंतरंग साधन जे आहे ते मनन आहे. बघा साधक बाधक विचाराला मनन असं म्हणतात. अशी मननाची व्याख्या आपल्या समोर केलेली आहे. समर्थ म्हणतात मननशील अंतःकरणापाशी भगवंत आहे अहर्निशी, अशी समर्थांची ओवी आहे. जो मननशील असतो त्याच्या हृदयामध्ये भगवंत पूर्णपणे प्रगट होतो. आता श्रवण केल्यानंतर संत संगतीमध्ये राहिल्यानंतर बघा
कुठले विचार चित्ताने धारण करून ठेवायचे आणि कुठले विचार माझ्या ब्रह्मरूपतेला प्रतिबंध करत आहेत हे लक्षात घेऊन जे बाधक विचार आहेत त्या विचारांचा पूर्णपणे निराश करत राहणं आणि साधक विचार जे आहेत त्याच्यावरती मनन करत राहणं, याला काय म्हणतात तर साधक बाधक विचार. असं साधकाने सातत्याने करत राहायचंय. आणि साधक कसा लागतो? सावध, साक्षेपी आणि दक्ष. कुठले साधक विचार आहेत, कुठले साधनेला अनुकूल विचार आहेत, कुठले बाधक विचार आहेत, कुठले प्रतिबंध आहेत, माझ्या साधनेला कुठले विचार प्रतिबंध करतायत, हे साधकाने अत्यंत सावध होऊन आपलं आपण सातत्याने तपासावे लागतं. बघा, शरीरात काही बिघाड झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जो मनात जो गोंधळ चाललेला आहे आपल्या, तो संत संगतीमध्ये सगळा घालवून टाकावा लागतो. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्या श्रीपतीची भेट घ्यायची असेल म्हणजे ब्रह्मानुभव घ्यायचा असेल म्हणजे देव पहाया गेलो देवशी होऊन ठेलो, हा अनुभव मला घ्यायचा असेल तर संत ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने विचार करण्याची कला मला शिकवून घ्यायची आहे, म्हणजे मला अवगत करायची आहे. आणि यालाच काय म्हणतात तर आता सातत्याने ते संतांचे विचार मनात घोळवत ठेवणं, याला काय म्हणतात तर मनन असं म्हणतात. आणि हे जे मनन आहे, हे जे अंतरंग साधन आहे, हे सातत्याने माझ्या ठिकाणी काय झालं तर चाललं पाहिजे. आणि हे होत नाही म्हणून किती श्रवण जरी झालं तरी सुद्धा काय होत नाही तर मनन होत नाही. त्यामुळे काय होतं ते विचार अंतःकरणामध्ये आपल्या रुजत नाहीत. म्हणून श्रवणानंतर मनन होणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जेव्हा मनन होतं तेव्हा ते सगळे विचार चित्त धारण करून ठेवतो. नाही तर समर्थांनी आपल्या समोर मांडणीच केली, निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थलत्याग होता सवेची जाते. म्हणजे जेव्हा निरूपणाला बसतो तेव्हा अगदी छान हो हो म्हणतो आणि तिथनं बाहेर पडलो कि मग काय होतं तर सगळे विचार काय होतात तर निघून जातात. म्हणून साधक बाधक विचाराला काय म्हणतात तर मनन असं म्हणतात. म्हणून जीव ब्रह्मैक्याचं दृढीकरण करण्याचं काम सतत आतमध्ये काय पाहिजे तर चाललेलं असलं पाहिजे. आणि एवढं सगळं करण्यासाठी मुख्य काय तर मन आपल्या जवळ पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो की मन माझं आहे, पण ते मन माझ्यासाठी मला वापरता आलं पाहिजे. नाही तर ते मन कुठे गुंतलेलं असतं, खूप जणांमध्ये ते गुंतलेलं असतं मन. हा असा, तो तसा, ती तशी, अशा अनेक उठाठेवी जेव्हा ते मन करतं तेव्हा ते मन कधीही माझं राहत नाही. म्हणून ते मन मोकळे होण्याचं काम पण साधकांनी करायचं आहे, कारण त्याशिवाय साधक बाधक विचार मला करता येत नाही. तिसरा प्रकार जो आपल्या समोर सांगितलेला अंतरंग साधनेचा तो निदिध्यासन असा आहे. आता निदिध्यासन म्हणजे काय तर चित्त ज्या गोष्टींचा ध्यास घेतं त्यासारखंच म्हणजे त्या आकाराचं ते होऊन जातं. म्हणजे अखंड चैतन्याकार ते होऊन जातं. म्हणून निदिध्यासन अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे रामाकार वृत्ती, आत्माकार वृत्ती आपण ज्याला म्हणतो तसं ना, त्या ज्याचं चिंतन ते चित्त करतं त्याच्या आकाराचं ते सातत्याने होऊन जातं. आता बघा, प्रपंचामध्ये आपलं चित्त अनेक आकाराचं होतं की नाही. जर मुलगा बाहेर गेला असेल, मुलगी बाहेर गेली असेल, जर खूप वेळ ती आली नाही तर जिना वाजला तरी असं वाटतं ती आली का, तो आला का. गाडीचा आवाज आला तरी असं वाटतं की मुलगा आला का. म्हणजे जोपर्यंत तो मुलगा येत नाही तोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती त्या पुत्राच्या आकाराची झालेली असते. कारण कसं असतं की त्याचं काय तर आपल्याला निदिध्यासन आहे, म्हणजे सातत्याने त्याचा ध्यास आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवंताच्या आकाराचं चित्त ठेवायचं म्हणजे भगवंताचं सातत्याने अनुसंधान ठेवायचं. आता अनुसंधान कसं ठेवायचं? ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे. तू कसा आहेस बाबा सगळीकडे आहे. आता प्रपंचात मला म्हणजे जगतामध्ये नामरूप दिसणार आहेत, पण प्रत्येकात भगवंत बघायला काय, भगवंत बघण्याची कला विकसित ही साधकांनी करायची आहे. आणि मग ते निदिध्यासन होत राहतं. म्हणजे श्रवण मनन जे केलेलं आहे आणि मननाचं निदिध्यासन. आता ही 3 अंतरंग साधनं आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि पुढे जे सांगितलंय ते तत्वम पदार्थ शोधन. महावाक्य चिंतन म्हणजे अखंड चिंतन करणे, याला बाहेर काही करावे लागत नाही. अंतःकरण वृत्ती आतल्यात शास्त्राभ्यासामध्ये, गुरुवाक्याच्या अभ्यासामध्ये रमलेली आणि रंगलेली असावी लागते. आणि आपण साधन करावं लागतं, त्याला तत्वम पदार्थ शोधन असं म्हणतात. हा खूप मोठा विचार आहे. हाच विचार आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि पुढची पण आत्मानुभवाची साधनं बघणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.
एक 10-12 मिनिटं आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी आहेत. आजच्या झालेल्या सत्रामधील जो काही अभ्यास आहे त्याविषयी कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सीमाताई, बोला बोला. हा, नमस्कार. नमस्कार. आपण आता जे चैतन्याचे 4 प्रकार सांगितलेत ना, हो ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य वगैरे, हो हो त्यातला आता एक गोंदवलेकर महाराजांमुळे ब्रह्मचैतन्य हा शब्द कानावर वारंवार पडतो. पण हो, बरं. उरलेले जे 3 चैतन्याचे प्रकार आहेत हे फक्त आजच ऐकायला मिळाले, तर ते कुठे कुणाला आपण वापरू शकतो किंवा आजपर्यंत कुणाला नाही, वापरलेच म्हणून गेलेले मी नाही? सांगितलं नाही का मगाशी की ब्रह्म चैतन्य, नंतर ईश्वर चैतन्य हा, आणि कुटस्थ कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. आता हा. एकच चैतन्य आहे, पण या चैतन्यात 4 प्रकार आहेत. आता आपण जीवयुक्नी म्हणून जीव चैतन्य म्हणतो आपण आपल्याला. आता जीव चैतन्यात कूटस्थ चैतन्य आहे देहामध्ये, हम्म. अच्छा. बरोबर. हा, हम्म. आता कसं आहे ना, आपण जसं म्हणतो की जीवात आत्मा आहे आणि जीव चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य एवढाच फरक आहे, बाकी काही नाहीये. अच्छा. हम्म. म्हणजे ते आणि शब्द ईश्वर चैतन्य, हा, ईश्वर बरोबर आहे, शब्द शास्त्रीय शब्द आहेत फक्त. ईश्वर चैतन्य हे जगताच्या सापेक्षतेने आहे, म्हणजे जगतामध्ये ईश्वर चैतन्य आहे. चैतन्य आहे. अच्छा. हा, आणि आता महाराजांनी म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी जीवदशा त्यांची सुटलेली आहे. हम्म. आत्मरूप बरोबर. म्हणजे आत्मचैतन्याचा त्यांना अनुभव आला, हम्म. बरोबर. आता बरोबर. देहाचा बात केला म्हणजे ईश्वर चैतन्य पण काय झालेलं आहे, तर जगताचा पण त्यांनी बात केला आहे आणि जगाला व्यापून जे ब्रह्म चैतन्य आहे त्याचा त्यांना अनुभव आला, म्हणून त्यांना ब्रह्म चैतन्य असं म्हणतात. पण त्याच्या खाली हे 3 स्तर आहेतच. अच्छा. या 3 ह्याला ओलांडून ते पुढे गेले. आता बघा ईश्वर जो आहे, आता बघा ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ईश्वर सगुण निराकार आहे, पण कोणी ईश्वर को असं शास्त्र काय म्हणताय की ब्रह्मानुभव घ्यायचा आहे, ईश्वराचा अनुभव नाहीये. हो, बरोबर. आता मी जर ईश्वर झाले, प्रत्येकाने जर म्हटलं की मला ईश्वर व्हायचं आहे, तर ईश्वराचं कार्य काय आहे? सृष्टी निर्मितीचं ईश्वराचं कार्य आहे, हो, बरोबर. ईश्वराच्या नियमाने सगळी सृष्टी चालते, म्हणजे सूर्य चंद्र कधी उगवावेत, कधी म्हणजे त्यांचं कार्य चालतंय. आता प्रत्येक जण जर ईश्वर झाला तर प्रत्येक जण आपले नियम लावेल, बरोबर. म्हणून मग शास्त्र काय सांगतं, ईश्वर व्हायचं नाही, मला परब्रह्म व्हायचं आहे. बरोबर, ईश्वर व्हायचं नाही, त्याची फक्त उपासना करायची. हा, त्याचाच तिथपर्यंतच त्या ईश्वराचं कार्य आहे, तो रोल जो आहे तो ईश्वराचा, तो तिथपर्यंतच आहे उपासनेचा. म्हणजे ईश्वराची उपासना करून तुम्ही ब्रह्म होऊ शकता. बरोबर, पण ईश्वराची उपासना करावीच लागते. हो, बरोबर. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. बरोबर. धन्यवाद. हॅलो. हॅलो, हा बोला. ऐकू येतं? हो, येतोय. सीमाताई, मी जोशी बोलते. हा, बोला बोला. आत्मानुभवाची साधनं जी आपण सांगितली त्याच्यामध्ये एरवी श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन असे 4 आपण हे करून याच्या मार्फत आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे असं हे होतं ना. मग ते हे तर 3च घेतलेले, चिंतन हे स्वतंत्र येत नाही का असं मला? नाही, चिंतन कसं आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन असं आहे. त्याच्यामध्ये 4 सांगितलेली आहेत साधनं. त्याचं मी विवेचन पुढच्या वेळेस जरा करेन, कारण आता वेळही कमी पडत होता आणि खूप मग ते
बोजड धा- झालं की मग खूप हो जरा हो हे होतं मग. नाही धावतं कारण झालं त्यामुळे थोडस हा. तत्व मी विचारणारच होते तत्व पदार्थ शोधून फारसं नीटसं कळलं नाही. ठीक आहे पुढच्या नाही खेपेला नाही, मी ते घेणार आहे पुढे, कारण काय होतं हा की खरं म्हणजे वेदांत 1 तासाच्या वरती माणूस ऐकू शकत नाही कोणी सुद्धा, ते खूप जड नाही होतं. जड होईल अगदी अगदी हा. खरं आहे. आपला वेळ थोडा जास्त आहे म्हणून मी ते थांबवलं तिथे, कारण मी म्हटलं आपण पुढच्या वेळेस सविस्तर घेऊया, कारण आपला हो अभ्यास वर्ग आहे, आपण काय प्रवचन करून संपवायचं नाही आपल्याला म्हणजे नाही तिथे. खरं खरं समजलंही पाहिजे सगळ्यांना हा, हेही अपेक्षित आहे. समजलं पण पाहिजे. नाही तर मी काय संकल्पना सांगून बराबर पुढे जाऊ शकते, पण थोडं लक्षात आलं पाहिजे ना त्या नाही गोष्टी अगदी सगळ्या. खरं आहे अगदी खरं आहे. हा, बरोबर. धन्यवाद. नमस्कार सीमाताई. नमस्कार. मला विठ्ठलाला डायरेक्ट परब्रह्म म्हटलेलं आहे. हो विठ्ठलाला तर ते कसं काय थोडं सांगाल का? हा, मग तो ईश्वर पण आहे, परब्रह्म पण आहे ना. म्हणजे तो परब्रह्म पण आहे. हो हो, हे बघा, कोणीही कोणाला सोडून राहत नाही, म्हणून मी सद्गुरूंची पण उपमा दिली की ते तुम्हाला, हो ते की पण सद्गुरू परब्रह्म. आपल्याला देहात दिसतात, तेच ईश्वर आहेत, तेच परब्रह्म आहेत. आता एक हो साधी गोष्ट आपल्याला रोजची परिचित आहे, आपण गजानन महाराजांचे सगळेजण भक्त असतो आहे, म्हणजे सगळेजण. हा आता जेव्हा त्यांचा आपण घोष करतो नावाचा, तो काय हा करतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक हो सच्चिदानंद, हा है ना, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी. आता हा शेगाव निवासी जे आहेत ते महाराज अवतार आहेत, ते भक्तांचे प्रतिपालक आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचे काय आहेत, तर नियामक आहेत, शास्त्र आहेत. आणि हो सच्चिदानंद तेच परब्रह्म आहेत. हो काय हा बरोबर. आलं त्यामुळे लक्षात? विठ्ठल पण हो. पण कसं हा, आहे रामाची असतच. म्हणजे श्रीरामांची माता कोण ते आपल्याला माहितीये. हो श्रीकृष्णांची कोण माता ते माहितीये. परंतु हो विठ्ठलाचा असा कुठेच काही पुरावा नाहीये की त्यांची माता कोण, म्हणजे दोन्ही माता पिता दोन्ही. हा, ठीक आहे ना, तर ते नसू देत माहिती. पण आता हा पुंडलिकासाठी विठ्ठलानी आले की नाही ते, हो पुंडलिकासाठी विठ्ठल साठी आले आले. की नाही, आई वडिलांची सेवा करत होता म्हणून. होय होय आले. हा, आता ते बरोबर विष्णूचेच अवतार आहेत की नाही विठ्ठल. होय असं म्हणतात म्हणजे. हा, विष्णूचेच अवतार आहेत विठ्ठल जे आहेत ते. मग हा ते म्हणजे अवतार रूपाने पुंडलिकासाठी आले ना. हो हो, म्हणजे ईश्वराने त्यांनी अवतार घेतला त्यामुळे हा, ते ईश्वर. हा म्हणजे त्यांना पण ईश्वरही म्हणू शकतो आणि हो परमात्मा हो हो परब्रह्म हो सुद्धा हो 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 आहेत हो म्हणजे ते बरोबर ना. हो, काहीच फरक हा नाही आहे. सगळं म्हणजे तुम्ही जेव्हा मूर्तीची पूजा करता तेव्हा परब्रह्मापर्यंत जाण्याची व्यवस्था तिथे आहे. आहे. मूर्तीमध्येच अवतार आहे, अवतारामध्येच ईश्वर आहे, ईश्वरामध्येच परब्रह्म आहे. पण आता हो आपल्याला पटकन हे गोष्टी समजतात का लवकर सांगून, म्हणून ते खालच्या स्तरापासून म्हणजे म्हणजे वरपर्यंत मूर्तीपासून परब्रह्मापर्यंत जाण्याची व्यवस्था सगळ्या संतांनी केलेली आहे आपल्या समोर. केलेलीच आहे. हा कारण त्यांचा कुठेच उल्लेख येत नाही, त्यामुळे असं वाटतं की विठ्ठलाचे कोण आहेत, नाही नाही, म्हणजे आई माता वडील पिता पाहिजे कोण असं आहेत काही त्यांचे. नाही. आता रामकथा आहे, रामाला एक चरित्र आहे, कृष्णाला हो एक चरित्र आहे. चरित्र मग आहे. ते जन्माला आलेले आहेत, हो तेच दशरथाच्या माहिती पोटी होय कृष्ण होय. जन्माला आलेले आहेत. पण विठ्ठलाचा पण अवतारच आहे ना, तो पुंडलिकासाठी झालाय. अच्छा हं. बरोबर आलं लक्षात. हा अच्छा सीमाताई, हा, सीमाताई, बोला बोला. आज हा माझा प्रश्न नाहीये. फक्त एवढं सांगायचंय की आज हा जो आपण सगळं अभ्यास केला हा त्याच्यामध्ये एकच असं मला समजलं की ज्या काही आपल्या आयुष्यात घटना घडतात काहीही अशा, हो त्या साक्षीत्वाने बघण्याची कला हो जर आपण स्वीकारली हो तर ईश्वरापाशी जाण्यास किंवा ब्रह्म होण्यास अडथळा येत नाही. बरोबर. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्याचं सार तेवढंच निघालं की एवढे जे नक्कीच. क्लिष्ट कसं आहे शब्द, माहितीये का, इतके जे बरोबर क्लिष्ट आहे हे शब्द आहेत. शास्त्र. हा नाही, बरोबर आहे बरोबर आहे, मला अगदी मान्य आहे ते. कारण कसं आहे की हे शास्त्र जे आहे की नाही, हे हो सगळं शास्त्र आपल्या समोर मांडणी करून ठेवलंय शास्त्रकारांनी. मग ते हो समजून तर घ्यावं लागतं एकदा, की बरोबर त्याच्यातनं जर बरोबर तात्पर्य लवकर समजलं तर एवढं समजून घ्या. आता कसं ह्या ज्या मी सांगितलं की ब्रह्म आजी आहे आणि ते हो ब्रह्म मी आहे. मग जर मला हम्म. वाढदिवस आहे आणि जर मला राग आला, जसं तुम्ही म्हणालात तसं की मला हो फोन हो नाही आला हो तर मला क्रोध येतो. मग जर हो मला हे हो शास्त्र बरोबर माहिती असेल, मी ब्रह्म आहे असं एकीकडे म्हणते आणि एकीकडे मात्र मला बरोबर तर राग येतोय, असं कसं बरं हो होतंय? हो मग जेव्हा मी अंतर्मुख तेच होऊन विचार करते तेव्हा मला कळतं की अरे, हम्म. या हो व्यावहारिक सत्तेमध्ये मला बरोबर का असं होतंय? म्हणजे तुम्ही जे हा म्हणताय साक्षीत्वानी बघणं, ते पण हो तिथे लागू हो आहेच ना. हा तेच ना. म्हणजे समर्थांनी सुद्धा दासबोधात हेच सांगितलं आहे ना की तुम्ही आचरणाने दाखवून द्या
नुसती दासबोधाची पारायणं करू नका हो किंवा बरोबर. वाचू नका, म्हणजे तुम्ही त्याचा अनुभव हो घ्या प्रत्यक्ष हो आणि हो त्याचे परिणाम दिसतील मग हो त्याच. बरोबर ना? हम्म. हो हो. हो. आता जेव्हा ब्रह्म हम्म. निष्क्रिय असं आपण म्हणतो आणि ते ब्रह्म मी आहे, मग मी निष्क्रिय राहायचं का व्यवहारामध्ये? नाही राहू शकत. काहीतरी निष्क्रिय करावं राहू लागतंच शकत ना नाही. मला. हा, करावं करावं लागतं, पण लागतंच ना, त्याचे जीवाला हा काहीतरी करावं बरोबर. लागतं ना पारमार्थिक दशेत. पण हो, पण ती तेच जी ना आपण सगळं. आपल्यावरती ओढवून घेतो त्याच्यापासून हा, आपलं बरोबर अलिप्त आपण राहू शकतो. म्हणजे असं. बरोबर बरोबर हा असं. बरोबर. म्हणजे अकर्ते पण जाणवायला हा जाणवून घ्यायला पाहिजे आपण हा त्यातलं. बरोबर आहे, बरोबर. असं हा बरोबर बरोबर हा. बरोबर. धन्यवाद. पुढील काही वेळासाठी आपला समूह व्हॉट्सअपचा प्रश्नोत्तरांसाठी खुला असेल. आणखीन काही कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअपवर विचारावेत. त्या सगळ्या प्रश्नांचं एकत्रित संकलन करून आपण सीमाताईंकडनं एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्याचं उत्तर घेऊयात. तूर्त आज आपण इथे थांबूयात. आजचं सत्र इथे संपत. प्राजक्ताताई, प्रार्थना घ्या. ठीक आहे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.